नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सामान्य विज्ञान हा विषय शिकत आहोत. हा विषय इयत्ता 6वी मधील जो सामान्य विज्ञान विषय आहे, तर या विज्ञान विषयातील जे काही पाठ आहेत तर ते पाठ आपण या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून बघणार आहोत. म्हणजेच एका लेक्चरमध्ये आपण एक पाठ जो आहे तर तो संपूर्ण बघणार आहोत. तर त्यामध्ये बघा, जो पाठ आहे तर त्या पाठातील घटक असतील, उपघटक असतील, तसेच उपक्रम असतील किंवा कृती वगैरे करायला सांगितलेले असेल, त्या सर्वांच्या जेवढे काय त्यामधील घटक असतील त्या घटकांचा अभ्यास, तसेच पाठाखालील जो स्वाध्याय असतो त्या स्वाध्यायाचा पण आपण अभ्यास करत असतो. तसेच जो उपक्रम असतो तर त्या उपक्रमाविषयी सुद्धा आपण माहिती घेत असतो. म्हणजे जवळपास संपूर्ण जो पाठ आहे तर त्या पाठाचा अभ्यास आपण एका लेक्चरमध्ये करत असतो. अशा प्रकारे आपण इयत्ता 6वी सामान्य विज्ञान हा जो विषय आहे तर या प्रत्येक पाठांचा आपण अशा प्रकारे अभ्यास करणार आहोत. तर या अगोदर आपलं पहिलं लेक्चर झालेलं होतं. तर त्यानंतर आपलं पुढील लेक्चर असणार आहे सेकंड जो पार्ट आहे तर त्या सेकंड पाठावर आपलं लेक्चर असणार आहे. बघा, कोणकोणते पाठ आहेत तर ते बघूयात. आतापर्यंत आपण जे पाठ शिकलेलो आहोत त्यामध्ये जो पहिला पाठ आहे नैसर्गिक संसाधने, त्यामध्ये हवा असेल, पाणी असेल आणि जमीन आहे, तर या पाठाचा आपण व्यवस्थित अभ्यास बघितलेला आहे. त्यानंतर आता जो पुढील आपला पाठ असणार आहे सजीव सृष्टी, तर या सजीव सृष्टीच्या या पाठाचा आपण या लेक्चरच्या माध्यमातून अभ्यास बघणार आहोत. चला आता पाठाला जो सुरुवात करूया. या ठिकाणी बघा, पेज नंबर 9 नंबरला हा पाठ आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 2 नंबरचा जो पाठ आहे सजीव सृष्टी. तर यामध्ये बघा, आता सजीव सृष्टी कशाला म्हणायचं नेमकी, ज्या ठिकाणी जे सजीव जे आहे तर ते सजीव रहिवास करत असतात, राहत असतात, त्याला आपण सजीव सृष्टी असं म्हणत असतो एक प्रकारे साधारणपणे सजीव सृष्टी. पण बघा, आपण सूर्यमाला जी आहे तर ती सूर्यमाला शिकलो होतो, त्यामध्ये खूप सारे ग्रह होते, त्या ग्रहांचा सुद्धा आपण अभ्यास बघितलेला होता. त्यानंतर या सूर्यमालेमध्ये आपली एवढी पृथ्वी जी आहे तर त्या पृथ्वीवर सजीव सृष्टी आपण आहे असं म्हणत असतो. त्यामध्ये मग हे सजीव जे आहे तर ते सजीव कशाला म्हणायचं, नेमकी निर्जीव कशाला म्हणायचं, हे आपण मागील इयत्तेमध्ये आपण याविषयी बेसिक माहिती जी आहे तर ती बेसिक माहिती आपण बघितलेली होती. तर आता पुढील इयत्तेमध्ये त्याच्या वरचा म्हणजे त्याच्यापेक्षा थोडा ऍडव्हान्स आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग सजीवांची लक्षणे कोणते, तर सजीव कोणकोणते असतात, त्यामध्ये मानव असेल, तसेच वनस्पती असतील, प्राणी असतील, प्राण्यांमध्येच आपला मानव येत असतो. तर मग हे सजीव जे आहेत त्या सजीवांचा आपण अभ्यास करणार आहोत, त्यांची लक्षणे कोणकोणती असतील. त्यानंतर बघा, प्रत्येक सजीव कशा प्रकारे तयार होत असतो, म्हणजे त्यामध्ये पेशी असतील, पेशींचा अभ्यास बघणार आहोत. त्यानंतर पेशीची रचना कशा प्रकारे असते तर ते पण आपण या पाठात शिकणार आहोत. तसेच बघा, जो सजीव असतो आपण जेव्हा लहान होतो, लहान असल्यानंतर आपल्यामध्ये कशा प्रकारे वाढ होत असते, तर ती वाढ सतत चालू असते का काही वय झाल्यानंतर थांबत असते, त्याचा पण आपण अभ्यास करणार आहोत. तसेच आपली जशी वाढ होते तशीच वनस्पतींची पण होते का, तसेच त्यांचं प्रजनन प्रक्रिया कशी असते. त्यानंतर बघा, म्हणजे जे झाडं आहे तर ते झाडं आपल्यासारखा जीव कशा प्रकारे तयार करत असतात, तर त्याची प्रोसेस कशा प्रकारे असते. तसेच मानव जो आहे तर तो मानव कशा प्रकारे या वातावरणात रहिवास करत असतो, त्याची पुढील प्रोसेस प्रजनन कशा प्रकारे करत असतो, म्हणजे एक प्रकारे पुढील जी पिढी आहे तर ती पुढची पिढी कशा प्रकारे तयार होत असते. तर या संपूर्ण गोष्टींचा अभ्यास आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तसेच बघा विद्यार्थी मित्रांनो, काही जे प्राणी असतील तर प्राणी काय आपल्याला मदत करणारे असतात, त्याला आपण पाळीव प्राणी म्हणत असतो. तसेच काही अपकारिक म्हणजे आपल्याला ज्या प्राण्यांपासून आपल्याला त्रास होत असतो त्याच्यात पण काही प्राणी येत असतात. त्यानंतर हिंस्र प्रकारचे सुद्धा काही प्राणी असतात, ते जंगलात राहत असतात, त्यांच्यापासून सुद्धा आपल्याला धोका असतो. तर या सर्व गोष्टी आहेत, सर्व बाबी आहेत, तर या सर्वांचा अभ्यास आपल्याला या लेक्चरमध्ये करणार आहोत, सजीव सृष्टी या पाठामध्ये करणार आहोत.
तर लेक्चर आपलं संपूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला एक ना एक घटक जो आहे तर तो व्यवस्थित समजणार आहे. प्रत्येक घटक जो आहे तर एकमेकांच्या एक दुसऱ्या घटकावर तो डिपेंड असतो. म्हणजे तुम्हाला एखादा घटक समजला तर पुढचा घटक पण तुम्हाला व्यवस्थित समजत असतो. तर चला तर आजच्या या पाठाला सुरुवात करूया. बघा, आपल्या पाठाचं नाव आहे सजीव सृष्टी. तर या ठिकाणी बघा, सजीव सृष्टीमध्ये सुरुवातीला बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे, चित्रातील विविध घटकांची यादी करून ते सजीव आहेत की निर्जीव आहेत तर ते ठरवायचं आहे. आता आपल्याला हे जे चित्र दिलेलं आहे या ठिकाणी बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. या ठिकाणी बघा, तुम्हाला यादी करायची आहे, कोणकोणत्या घटक दिसत आहे. या ठिकाणी बघा, तुम्हाला घर दिसत असेल, त्यानंतर इथे पक्षी आहे, त्यानंतर हे झाड आहे, त्यानंतर इथे बघा कोंबडी आणि कोंबडीचे पिल्ले आहेत, कोंबडी आहेत, त्यानंतर इथे कुत्रा आहे. तर यांची काय करायची आहे, यादी करायची आहे. या ठिकाणी फुटबॉल आहे, त्यानंतर हा मुलगा आहे, त्यानंतर बघा ही मुलगी आहे. यांची जी नावं आहेत तुम्हाला यादी करायची आहे. पंखा आहे, तसेच या ठिकाणी बघा टेबल लॅम्प दिसत आहे, छोटे झाडं पण दिसत आहे. या ठिकाणी कचरा कुंडी पण येथे आहे, बॉक्स आहे येथे बघा. तर यांची तुम्हाला व्यवस्थित यादी करायची. यादी केल्यानंतर त्यापुढे लिहायचं आहे ते सजीव आहेत का निर्जीव आहेत. आता हे घर दिलेलं आहे, घर काय आहे तर निर्जीव असणार आहे. तसेच पक्षी बघा, पक्षी काय आहे, सजीव आहेत. त्यानंतर झाड जे आहे, झाड पण सजीव आहेत. त्यानंतर ही मुलं जे आहेत तर ते मुलं पण सजीव आहेत. हा मुलगा सजीव आहे, ही मुलगी सजीव आहेत. त्यानंतर बघा, हे कुत्रा असेल, हा कुत्रा पण सजीव आहे. तसेच कोंबडी पण सजीव आहेत, कोंबडीची पिल्लं पण सजीव आहेत. तसेच बघा इथे छोटे वनस्पती लावलेले, छोटे छोटे झाडं लावलेले आहेत, ते पण सजीव आहेत. त्यानंतर ही बकेट जी आहे तर ती निर्जीव असणार आहे. इथे पंखा आहे, पंखा पण निर्जीव आहे. टेबल लॅम्प निर्जीव आहेत. तसेच अजून इथे फुटबॉल आहे, फुटबॉल निर्जीव आहे. पतंग आहे, या ठिकाणी बघा ही पतंग पण काय आहे, निर्जीव आहे. तसेच अजून जे काही तुम्हाला गोष्टी दिसतील तर त्यांची यादी करायची आहे. सजीव आहेत का निर्जीव आहेत तर त्यापुढे तुम्हाला लिहायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला छानपैकी यातून समजून येणार आहे की नेमकी सजीव कशाला म्हणायचं, निर्जीव कशाला म्हणायचं, त्यामध्ये कोणकोणते घटक येतात, सजीव या घटकामध्ये कोणकोणते घटक येतात, तसेच निर्जीव मध्ये कोणते घटक येतात. तर यामधून तुम्हाला छान असा अभ्यास होणार आहे. त्यामध्ये बघा, मग आता सजीव कशाला म्हणायचं तर त्यासाठी आपल्याला सजीवाची लक्षणे जे आहेत तर ते सजीवाची लक्षणे आपल्याला बघायची आहेत. मग आपण हे जे म्हणलो चित्रामध्ये, हा मुलगा सजीव आहेत, झाड पण सजीव आहेत, ते वरती उडणारे आकाशात बघा जे पक्षी आहेत, पक्षी पण काय आहेत, सजीव आहेत. तसेच कुत्रा कोंबडी असेल, हे सजीव आहेत असं आपण म्हणतो. मग त्यामध्ये काही लक्षणं असतील ना, लक्षणं असल्याशिवाय आपल्याला कसं समजणार की हे सजीव आहेत. तर त्यासाठी आपल्याला सजीवांची लक्षणे हा घटक शिकायचा आहे. बघा, आपल्या सभोवताली अनेक प्रकारचे प्राणी आणि वनस्पती आढळतात. बघा, आपण ज्या ठिकाणी राहतो आपल्या सभोवताली खूप सारे प्राणी दिसतात, तसेच वनस्पती आपल्याला दिसत असतात. त्यामध्ये बघा काही बाबतीत साम्य तर काही बाबतीत भेद दिसून येतात. बघा, काही गोष्टी ज्या आहेत तर त्या काही गोष्टींमध्ये कॉमन गोष्टी येतात, म्हणजे काही गोष्टींमध्ये साम्य येत असतं, तर काही गोष्टी ज्या आहेत तर ते वेगवेगळ्या असतात. बघा, झाड पण सजीव आहे, मानव पण सजीव आहे, परंतु बघा त्यामध्ये काही गोष्टींचं साम्य आहे, त्यांचं सजीवांच्या काही गोष्टी त्यामध्ये साम्य पण असतं आणि काही ठिकाणी भेद पण असतात. तरीही ते सर्व सजीव आहेत हे आपण काही ठराविक वैशिष्ट्यांच्या आधारे ओळखतो. बघा, जरी त्या दोघी गोष्टींमध्ये जरी साम्य असेल, प्राणी वेगळे दिसतात, वनस्पती वेगळे दिसतात, परंतु आपण त्यांना सजीव म्हणत असतो. म्हणजेच आपण काही ठराविक वैशिष्ट्यांच्या आधारे आपण त्याला काय म्हणत असतो, सजीव असं म्हणत असतो. तसेच बघा, निर्जीव मध्ये ही वैशिष्ट्य दिसून येतात. जसं सजीवांमध्ये जे वैशिष्ट्य आहे किंवा लक्षणे आहेत, जसे सजीवांमध्ये लक्षणे असतात तसंच निर्जीवांमध्ये सुद्धा लक्षणे आपल्याला दिसून येत असतात. ही वैशिष्ट्ये म्हणजे सजीवांची लक्षणे आहेत. बघा, जसं निर्जीवांची लक्षणे असतात तसेच सजीवांची पण लक्षणे असतात.
यालाच आपण काय म्हणत असतो, सजीवांची लक्षणे असे म्हणत असतो. या लक्षणांचा आपण आता अभ्यास करूयात. बघा, आपल्याला या पाठामध्ये सजीव सृष्टी जे आहेत म्हणजे सजीव सृष्टीचा अभ्यास करायचा आहे. यामध्ये बघा, तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल हे चित्र. तर यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे, चित्रातील पिल्ले आणि प्रौढ यांच्यात कोणकोणते फरक दिसतात. बघा, चित्रामध्ये काय पिल्ले दिलेले आहे, प्रौढ आहेत, यांच्यात कोणकोणते फरक दिसून येतात. तर बघा, या ठिकाणी पिल्लू आहेत, तर त्यानंतर बघा ठराविक वर्ष झाल्यानंतर ते मोठं होतं. त्यानंतर तशाच प्रकारे ते जे मुलं आहेत तर ते मुले पण मोठी झालेली दिसतात. तशाच प्रकारे ते ठिकाणी एक वनस्पती पण आहे. या ठिकाणी बघा खाली दिसत आहे का तुम्हाला, ही वनस्पती जी आहे, वनस्पती पण या ठिकाणी मोठी झालेली दिसते. त्यानंतर जसजसं आपण वाढ म्हणत असतो, ठराविक काळ गेल्यानंतर 4-5 वर्षांनी यामधील फरक दाखवलेला आहे, किंवा मोठा 10-10 वर्षांचा सुद्धा गॅप या ठिकाणी दिसत आहे. बघा, या ठिकाणी जो कुत्रा आहे काही कालावधी झाल्यानंतर हा मोठा झालेला दिसून येतो. तशाच प्रकारे हे जे मुलं आहे तर ही मुलं पण मोठी झालेली दिसतात. त्यानंतर वनस्पती पण मोठी झालेली तुम्हाला दिसत असते. आणि शेवट हे बघा, हे जे मुलं आहेत तर ते वृद्ध झालेले तुम्हाला दिसत आहेत. तशाच प्रकारे हे झाड पण जे वृद्ध झाले तुम्हाला दिसून येत आहे. तर यामध्ये बघा, जे तुम्ही चित्रातील पिल्ले आणि प्रौढ यांच्यातील कोणकोणते फरक तुम्हाला दिसून येतात तर तुम्ही यामध्ये बघितलेलं असेल. जसजसं त्यांच्यामधील जे वय जसं होतं, किंवा आपण काय म्हणत असतो की ठराविक कालावधी गेल्यानंतर त्यांच्यामध्ये वाढ होत असते. बघा, प्रत्येक जे मुलं आहेत तर ते मुलं वाढलेली दिसतात, पिल्लं आहेत वाढलेली दिसतात. तसेच वनस्पतींची पण वाढ होत असते. आणि ठराविक काळ गेल्यानंतर त्यांची हाईट जी आहे किंवा वाढ आहे तर ती वाढ काय होत असते, बंद होत असते, किंवा त्यामध्ये मंदपणा येत असतो. या ठिकाणी बघा, ही मुलं किती मोठी झाली याच्यापेक्षा. यानंतर बघा, यांची जे वय झाल्यानंतर जी हाईट असेल, हाईट वाढायचं बंद झालेलं असेल. वजन वाढू शकतं, परंतु जी हाईट आहे तर ती हाईट वाढायचं बंद झालेलं आहे. तशाच प्रकारे प्राण्यांचं पण दिलेलं आहे, तसेच पिल्लं पण दाखवलेले आहेत. तर बघा, यामध्ये आपल्याला जो घटक शिकायचा आहे, यामध्ये वाढ आपल्याला या चित्रामध्ये कॉमन काय दिसत आहे, प्रत्येक चित्रामध्ये हे 1 नंबरचे चित्र आहे, तसंच 2 नंबरचे चित्र आहे, 3 नंबरचं चित्र आहे, हे 4 नंबरचं चित्र दिलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला कॉमन काय म्हणजे साम्य काय दिसत आहे, तर यामध्ये वाढ झाली तुम्हाला दिसून येत आहे. तर याचाच अभ्यास आता आपल्याला करायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, बाळाची वाढ होऊन त्याचे प्रौढ, स्त्री किंवा पुरुषात रूपांतर होते. बघा, हे जे बाळ दिलेले आहे, लहान लहान मुलं दिलेले आहे, त्यांची जेव्हा वाढ होते, वाढ झाल्यानंतर ते प्रौढ झाल्यानंतर स्त्री किंवा पुरुषात रूपांतर होते. वाढीच्या काळात उंची, वजन, ताकद इत्यादींची काय होत असते, वाढ होत असते. बघा, जसं वाढीचा काळ असतो त्यामध्ये उंची, वजन, ताकद हे काय होत असतं, तर यांची वाढ होत असते. सर्व प्राण्यांची अशी वाढ होऊन ते प्रौढ होण्यास ठराविक कालावधी लागतो. बघा, सर्व प्राण्यांची अशी वाढ जी आहे तर ती वाढ होऊन ते प्रौढ होण्यास ठराविक कालावधी लागतो. ठराविक काळ जो आहे तर तो प्रौढ होण्यासाठी त्यांना लागत असतो. मानवाच्या अशा वाढीस सर्वसाधारणपणे 18 ते 21 वर्ष लागतात. बघा, प्रौढ होण्यासाठी जे मानवाचं वर्ष दिलेलं आहे प्रौढ होण्यासाठी, तर ते किती आहे, 18 ते 21 वर्ष असतं. त्यानंतर बघा, कोंबडी, गाय, कुत्रा यांची पिल्ले प्रौढ होण्यास किती कालावधी लागतो याबाबत तुम्हाला माहिती मिळवायची आहे. जसं आयुर्मान जे मानवांचं असतं, तसंच कुत्रा, तसेच जे कोंबडीचे पिल्लं आहेत, गाय असेल, तसेच कुत्रा असेल, आपण बघितलेलं आहे. तर यांचं आयुर्मान जे आहे तर ते आयुर्मान वेगवेगळं असतं. मानवाचं वेगळं असतं, कोंबडीचं वेगळं असतं, गायीचं वेगळं असतं, कुत्र्याचं वेगळं असतं. तर त्याविषयी तुम्हाला माहिती घ्यायची आहे. बघा, तर आपल्याला समजून येईल की कोंबडी जी आहे तर ती कोंबडी जास्त करून 2 ते 3 वर्ष टिकत असते. तिचं आयुर्मान किती असतं, तर आपण धरूयात 4 वर्ष धरूयात. कोंबडीचं 4 वर्ष आयुर्मान असतं. गायीचं किती असतं, गायीचं जास्त असणार आहे. त्यानंतर कुत्र्याचं पण आपण सर्वसाधारणपणे
गाईचं आपण 81 वर्षाचं आयुर्मान धरूयात. कुत्र्याचं किती धरूयात? कुत्रा जास्तीत जास्त 10 वर्ष, 10 ते 15, 10 वर्ष धरूयात. 10 वर्ष जे आहे तर ते आयुर्मान असतं. यांची पिल्ले प्रौढ होण्यास किती कालावधी लागतो? आता यांची जी पिल्ले असणार आहे कोंबडी, आता हे वर्षामध्ये दिलेलं आहे बरं का सगळ्यांनी. त्यानंतर मग त्यांनी प्रौढ होण्यासाठी बघा, सर्वसाधारणपणे कोंबडी प्रौढ किती 6 महिन्यामध्ये होत असते बघा. प्रौढ होण्यासाठी 6 महिने लागतात. 6 महिने झाल्यानंतर ती अंडे देण्यास तयार होत असते. म्हणजे प्रौढ कधी होत असते? 6 महिने झाल्यानंतर. हे वरती वर्ष आहे आणि खाली काय दिलेले आहे? महिने. त्यानंतर बघा, गाईचं जे पिल्लू असतं किंवा वासरू असतं तर ते प्रौढ कधी होत असतं? तरी जवळपास 5-1 वर्ष झाल्यानंतर बघा, 5 वर्षाचं झाल्यानंतर वासरू काय होत असतं? प्रौढ होत असतं. 5 ते 10 वर्ष. त्यानंतर बघा, आपण 10 वर्ष धरूयात. 10 वर्ष झाल्यानंतर ते काय होत असतं? प्रौढ होत असतं. तशाच प्रकारे बघा, कुत्रा जे आहे तर ते कुत्र्याचं पिल्लू जे आहेत या ठिकाणी आपल्याला महिने घ्यायचे आहे. म्हणजे किती होणार आहे? गाईचं 10 वर्ष, 10 × 12 केलं किती? 120 महिने. त्यानंतर कुत्र्याचं 10 वर्षाचं आयुर्मान असतं तर ते बघा 6 महिने झाल्यानंतर बघा, त्यांचं पण 6 महिने झाल्यानंतर ते काय होत असतात? प्रौढ होत असतात. म्हणजे अशा प्रकारे मानवाचं वेगळं, कोंबडीचं वेगळं असतं, गाईचं वेगळं असतं आणि कुत्र्याचं पण काय असतं? आयुर्मान वेगवेगळं असतं. यामधून आपल्याला समजत आहे. त्यानंतर बघा, करून बघा, कुंडीमध्ये लावलेल्या एखाद्या रोपाच्या टोकाशी दोरा बांधा व तो सरळ वरती एका खुंटी किंवा खिळ्याला ताणून बांधा. बघा, कुंडीमध्ये लावलेल्या एखाद्या रोपट्याच्या टोकाशी दोरा बांधायचा आहे. तो सरळ वरती एका खुंटी किंवा खिळ्याशी ताणून बांधायचा आहे. या ठिकाणी चित्रात जसं दिलेलं आहे अशा प्रकारे एका खुंटीला किंवा एखाद्या हुकाला एक दोरा असा बांधायचा आहे. बांधल्यानंतर बघा 10 ते 15 दिवसांनी निरीक्षण करायचं आहे. आता निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला काय दिसते? पण जशी वनस्पती जी ही दिलेली आहे यामध्ये जशी वाढ होणार आहे तर तो दोरा जो आहे तर तो दोरा ढिल्ला झालेला दिसतो. आपल्याला काय दिसत आहे? या रोपाची बघा वाढ झालेली आहे. वाढ झाल्यामुळे त्या ठिकाणी बांधलेला जो दोरा आहे तर तो काय होणार आहे? ढिल्ला होणार आहे. वनस्पतीची झालेली वाढ कशामुळे आपल्याला लक्षात येते? त्याची उंची वाढल्यामुळे. काय झाली मुळे? या ठिकाणी बघा, उंची वाढल्यामुळे आपल्याला त्याची वाढ झालेली आपल्याला दिसून येत असते. सर्व वनस्पतींमध्ये प्रामुख्याने खोडाची जाडी आणि उंची वाढत असते. बघा, सर्व ज्या वनस्पती आहेत त्यांचं जे खोड आहे तर जसं मोठं होणार तसं त्याचं खोड जे आहे तर ते खोड वाढत असतं. तसेच त्याची उंची जी आहे तर ती उंची वाढत असते. म्हणजे प्रत्येक वनस्पती आहे त्यांची खोडाची जाडी आणि जी उंची आहे तर ती उंची वाढत असते. वाढ होत असताना काही वनस्पतींना फांद्या फुटतात तर काहींना फांद्या फुटत नाहीत. बघा, काहींचे गुणवैशिष्ट्य वेगवेगळे असतात. प्रत्येक वनस्पती जे आहे तर त्यांना फांद्याच फुटतात असं नाही. काहींना फांद्या फुटतात, काहींना फांद्या फुटत नाही. अशा प्रकारे त्यांचे काही वेगवेगळे गुणवैशिष्ट्य असतात. त्यानुसार त्यांचं वेगळेपण त्यामध्ये आपल्याला दिसून येत असतं. त्यामध्ये बघा, सर्व सजीवांची वाढ होत असली तरी प्राण्यांची वाढ ठराविक काळापर्यंत होत असते. बघा, सर्व सजीवांची वाढ होत असते. त्यामध्ये वनस्पती असतील, प्राणी असतील, यांची जी वाढ आहे तर ती वाढ होत असली तरी प्राण्यांची वाढ ठराविक काळापर्यंतच होत असते आणि वनस्पतींची वाढ जी आहे तर ती वाढ मात्र जिवंत असेपर्यंत होत असते. बघा, एखादं झाड आपण तोडलं तर ते परत दुसऱ्या त्याच्या म्हणजे ब्रांचेस असतात तर त्या ठिकाणी ते परत उगवत असतं. म्हणजे जसं प्राण्यांचं काय होतं की एक ठराविक वय झाल्यानंतर त्यांची उंची जी आहे किंवा वाढ जी आहे तर ती वाढ खुंटत म्हणजे बंद होत असते. तसं झाडांचं आहे का? तर यामध्ये आपल्याला फरक दिसून येतो. झाडांचं वेगळं असतं आणि प्राण्यांचं वेगळं असतं. म्हणजे वनस्पतींचं वेगळं, प्राण्यांचं वेगळं असतं.
म्हणजे सर्व सजीवांची वाढ होत असली तरी प्राण्यांची वाढ ठराविक काळापर्यंतच होत असते. वनस्पतींची वाढ मात्र त्या जिवंत असेपर्यंत होत असते. बघा, वनस्पतींची जी वाढ आहे तर ती वनस्पती जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तिची वाढ काय होत असते. सजीवांची वाढ शरीराच्या अंतर्भागातून होत असते. बघा, सजीव जे आहे तर त्यांची वाढ जी आहे तर ती अंतर्भागातून होत असते, म्हणजे शरीराच्या सर्व भागांची वाढ होत असते. बघा, सजीव जो आहे तर त्या सजीवांची वाढ जी आहे त्यांच्या शरीराच्या अंतर्भागातून होत असते, म्हणजे शरीराच्या सर्व भागांची वाढ होत असते. यामध्ये तुम्हाला चित्रामध्ये दिलेलं आहे, एक लहान वडाचं झाड लावलेलं आहे आणि एक नारळाचं झाड लावलेलं आहे. त्यानंतर बघा, काही कालावधी गेल्यानंतर, काही वर्ष झाल्यानंतर हे झाड जे आहे तर ते वडाचं झाड मोठं झालेलं दिसतं. तसेच या नारळाला बघा, खूप सारे ब्रांचेस आलेले दिसतात, त्यांची उंची वाढलेली दिसते, दोघांचे खोड पण वाढलेले दिसत आहे तुम्हाला. आणि खूप वर्ष झाल्यानंतर बघा किती मोठं झालेले आहे दोन्ही झाडं. हे वडाचं झाड आहे, तुम्हाला दिसत असेल, त्याला पारंब्या पण बघा किती आलेल्या आहेत. याला बघा छोट्याच होत्या, याला खूप सारे आलेले आहे. तसेच नारळ जे आहे, हे नारळ पण झाड मोठं झालेलं आहे. हे फळ पण इथे बघा त्याला लागलेले आहे. तर हे काय आहे, वड व नारळ यांची वाढ झालेली तुम्हाला त्या चित्रामध्ये दिसून येत असते. म्हणजे काही बघा कालावधी झाल्यानंतर त्यांना ब्रांचेस फुटतात, काहींची हाईट वाढते, काही खोडांची जास्त जाडी वाढत असते, काहींची वाढत नाही. तर अशा प्रकारे या दोघांमधील फरक जो आहे तर तो फरक आपल्याला दिसून येतो. जरा डोके चालवा. आंबा, वड, पिंपळ आणि बांबू, नारळ, ताड या झाडांची वाढीत कोणकोणता फरक दिसून येतो? आता बघा, आंब्याचं झाड आहे तर त्याला जे खोड आहे त्याच्या खोडाची पण वाढ होत असते, त्याला खूप सारे ब्रांचेस येत असतात. तसंच वडाचं आणि पिंपळाचं असतं. म्हणजे ते काय आहे तर त्यांचे गुणवैशिष्ट्य जे आहे तर ते लक्षणं जे आहे तर ते लक्षणं सारखे असतात. आंबा, वड आणि पिंपळ हे काय आहे तर मोठे महाकाय झाड होत असतात किंवा वृक्ष होत असतात. तसेच बघा, बांबू असेल, नारळ असेल आणि ताडाचं झाड जे आहे तर ते अशा प्रकारे तुम्हाला दिसून येतं. नारळाचं जसं झाड दिसत आहे तुम्हाला, तशाच प्रकारे बांबू जो आहे तर तो बांबू पण नुसता सरळ असा वाढत असतो. तसेच ताडाचं झाड सुद्धा असं नारळासारखंच असतं. म्हणजे प्रत्येकाची वाढ जी आहे तर ती वाढ वेगवेगळ्या प्रकारे होत असते, तुम्हाला यामधून दिसून येत असतं. म्हणजे झाडांच्या वाढीत आपल्याला फरक दिसून येत असतो. आंबा बघा, आंबा असा गोल प्रकारे होतो, खूप सारे ब्रांचेस असं असं गोल प्रकारे वाढत असतो. तसं जे नारळ असतील, वड असेल, नारळ, ताड आणि बांबू जे आहे तर ते सरळच वाढत असतात. मग अशा प्रकारे दोघांमधील तुम्हाला फरक जो आहे तर तो फरक दिसून येणार आहे. त्यानंतर बघा, वाढीसाठी अन्नाची आवश्यकता. आता ही जी वाढ होत असते तर या वाढीसाठी आपल्याला काय आवश्यक आहे? अन्नाची गरज असते. मग ही अन्नाची गरज जी आहे तर ती प्राण्यांमध्ये वेगळ्या प्रकारची असते. म्हणजे प्राणी जे अन्न म्हणून वेगळं अन्न खात असतात आणि वनस्पती पण वेगळं अन्न तयार करून खात असतात. तर त्याविषयी आता माहिती बघूयात. वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. बघा, जे वनस्पती आहे तर ते पण वनस्पती बघा सूर्यप्रकाशाच्या मदतीने, म्हणजे जे सूर्यकिरण आहे तर त्याच्या मदतीने ते काय करत असतात? अन्न तयार करत असतात. तुम्हाला या फोटोमध्ये दिसत आहे, या चित्रामध्ये ही वनस्पती आहे, सूर्यप्रकाशाच्या किरणांचा वापर करून ती काय करत आहे? अन्न तयार करत आहे. तसेच जमिनीतील पाणी, पोषक तत्वे आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड यांच्या साहाय्याने अन्न निर्मिती करतात. जसं सूर्यप्रकाशाच्या मदतीने अन्न तयार करते, तसेच बघा जमिनीतील बघा हे पाणी जे आहे तर ती पाणी काय करत असते? शोषून घेत असते. त्यामध्ये बघा जमिनीतील पाणी, पोषक तत्वे, त्यानंतर बघा हवेतील जो आहे तर ते काय करतात? कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजन सोडत असतात. तर ते म्हणजेच त्यांचं जे अन्न आहे तर ते अन्न सूर्यप्रकाश, तसेच कार्बन डायऑक्साईड, हवेतील जो कार्बन डायऑक्साईड आहे त्याच्या मदतीने, तसेच जमिनीमधील पाणी असेल, पोषक तत्वे असेल यांच्या मदतीनं वनस्पती जे आहे तर ते वनस्पती अन्न तयार करत असतात.
तसेच बघा, ही प्रक्रिया वनस्पतींच्या पानांमध्ये होत असते. या ठिकाणी तुम्हाला पान बघा झूम करून दाखवलेलं आहे. ही प्रक्रिया अन्न तयार करण्याची प्रक्रिया या पानांमध्ये होत असते. हे जे काही तुम्हाला पानं दाखवलेले आहे तर या पानांमध्ये याची प्रक्रिया होत असते. पानांमध्ये पानांमधील हरितद्रव्याच्या मदतीने सूर्यप्रकाशात ही प्रक्रिया होत असते. बघा, ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे तर ही हरितद्रव्य जे झाडांची पानं आहेत तर त्यामध्ये काय असतं तर हरितद्रव्य असतं. म्हणून पानांना जो कलर आहे तर तो हिरवा असलेला आपल्याला दिसून येत असतो. तसेच बघा, सूर्यप्रकाशाच्या मदतीने ते काय करत असतात तर हे अन्न बनवायचं, अन्न निर्मितीची प्रक्रिया जी आहे तर त्यामध्ये होत असते. सर्व जी तयार करण्याची जी प्रक्रिया आहे तर ती तुम्हाला पानांमध्ये तयार झालेली तुम्हाला दिसून येते. यालाच आपण काय म्हणत असतो, पानांमधील, या ठिकाणी बघा, पानांमधील हरित द्रव्याच्या मदतीने सूर्यप्रकाशात ही प्रक्रिया होत असल्याने या अन्न निर्मितीच्या प्रक्रियेला आपण काय म्हणत असतो, प्रकाश संश्लेषण असे म्हणत असतो. जर तुम्हाला व्याख्या आली परीक्षेला तर याचं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे. प्रकाश संश्लेषण म्हणजे काय? पानांमधील जे हरितद्रव्य आहे तर या हरितद्रव्याच्या मदतीने सूर्यप्रकाशात ही प्रक्रिया होत असल्याने या अन्न निर्मितीच्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण असे म्हणतात. त्यानंतर बघा, या क्रियांमध्ये वनस्पती ऑक्सिजन वायू बाहेर सोडतात. आता ही जेव्हा अन्न तयार करण्याची जेव्हा प्रक्रिया होत असते मग यावेळी वनस्पती काय करतात, कार्बन डायऑक्साईड घेत असतात आणि ऑक्सिजन काय करत असतात, सोडत असतात. वनस्पतींमधील हरित द्रव्यांमुळे त्या प्रामुख्याने हिरव्या रंगाच्या दिसतात. आपण सुरुवातीला म्हणलो होतो की जे वनस्पतीचे जे पाने आहेत तर ते हिरव्या कलरचे असतात. तर हिरव्या कलरचे का असतात तर त्यामध्ये हरितद्रव्य जे आहे तर हरितद्रव्य असल्यामुळे त्या पानांना कलर जो आहे तो हिरव्या रंगाचा आलेला आपल्याला दिसून येतो. तर तुम्हाला यामध्ये प्रकाश संश्लेषणाच्या मदतीने वनस्पती कशा प्रकारे अन्न तयार करते हे तुम्हाला समजलेलं असेल. त्यानंतर बघा, पुढील आता आपण घटक बघूयात. बघा, जसं वनस्पती आहे तर वनस्पती जसं अन्न तयार करत असतात तशाच प्रकारे प्राणी जे आहेत ते प्राणी कशा प्रकारे अन्न ग्रहण करतात ते आता बघूयात. या ठिकाणी बघा, तुम्हाला 4 चित्र दिलेले आहे. हे 1 नंबरचं, हे 2 नंबरचं, हे 3 नंबरचं, हे 4 नंबरचं. अशा प्रकारे यामध्ये बघा, हा जो पक्षी आहे तर या पक्ष्याचं जे अन्न आहे तर तो काय आहे, मासे खात आहे. काय खात आहे, मासे खात आहे. म्हणजे तो पाण्यामधील मासे पकडून तो अन्न काय करत आहे, ग्रहण करत आहे. त्यानंतर बघा, हे ठिकाणी कोंबडी दिलेली आहे. कोंबडी काय करत आहे, जे काही या गवतामधील किडे असतील ते काय खात असते, किडे खात असते. किडे वगैरे. तसेच बघा, गवत जे आहे तर ते गवत तसे जे बारीक बारीक हे असतात, पानं असतात तर ते पण काय करत असतात, ह्या कोंबड्या ज्या आहेत तर ते कोंबड्या अन्न म्हणून खात असतात. तशाच प्रकारे बघा, हा जो वाघ आहे, वाघ काय करत आहे तर तो शिकार करून, जसे की हरिण तसेच इतर जे प्राणी आहेत तर त्या प्राण्यांना खाऊन तो काय करत आहे, आपलं अन्न ग्रहण करत आहे. त्यानंतर पुढील जे चित्र आहे तर ते घोड्याचं आहे. घोडा काय करत आहे तर ते गवत जे आहे तर ते गवत खाऊन काय करत आहे, अन्न ग्रहण करत आहे. म्हणजेच प्राण्यांमध्ये अन्न ग्रहण करण्याचे वेगवेगळ्या पद्धती आहे. म्हणजे जसं पक्ष्यांचं वेगळं आहे, प्राण्यांचं वेगळं आहे, यामध्ये तुम्हाला दिसून येत असतं. म्हणजे प्रत्येक प्राणी वेगवेगळ्या पद्धतीने. आता हा घोडा आहे तर घोडा गवत खातो. काही जे प्राणी आहेत तर ते म्हणजे शिकार करून, हरिण म्हणजे आता वाघाचं उदाहरण जर घेतलं तर तो काय करतो, हरिण खातो आणि त्याचं अन्नग्रहण जे आहे तर ते अन्नग्रहण करत असतो. तर यामध्ये आपल्याला समजलं की प्रत्येक जो प्राणी आहे तर तो वेगवेगळ्या पद्धतीने अन्नग्रहण करत असतो. त्यामध्ये बघा, प्राण्यांमध्ये मात्र हरितद्रव्य नसते. बघा, जर प्राण्यांमध्ये जर हरितद्रव्य असतं तर त्यांनी काय केलं असतं, सूर्यप्रकाशाच्या मदतीने अन्न तयार केलं असतं.
परंतु प्राण्यांमध्ये हरितद्रव्य नसल्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीत. बघा, प्राणी काय करतात? स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नाहीत. ते त्यांच्या अन्नाचा शोध घेतात. बघा, हे काय करतात? अन्नाचा शोध घेतात. या चित्रामध्ये तुम्हाला दिसेल की हा जो पक्षी आहे तर तो काय करतो? त्याच्या अन्नाचा शोध घेतो. म्हणजे मासे पकडण्यासाठी त्याला शोधावं लागतं. तसेच या ठिकाणी कोंबडी आहे. कोंबडी पण काय करत आहे? या ठिकाणी तिचं अन्न जे आहे तर ते अन्न शोधत असते. हा वाघ आहे तर त्याची शिकार शोधत असतो. हा घोडा आहे तर तो गवत शोधत असतो. या ठिकाणी तुम्हाला समजून येणार आहे. तसेच बघा, शेळी, मेंढी, घोडा यांसारखे प्राणी काय करतात? गवत खातात. तर वाघ, सिंहांसारखे जंगली प्राणी जे आहेत तर ते वनस्पतींवर जगणाऱ्या प्राण्यांची शिकार करून अन्नाची गरज भागवतात. बघा, जे प्राणी आहेत त्यांमध्ये दोन फरक आहेत. शेळी, मेंढी, घोडा यांसारखे जे प्राणी आहेत ते प्राणी गवत खातात व आपल्या अन्न जे आहे तर ते अन्न ग्रहण करत असतात या माध्यमातून. तर वाघ, सिंह जे आहे तर ते अशा प्रकारचे जे जंगली प्राणी आहेत तर ते वनस्पती खाणारे जे प्राणी आहेत. बघा, जे हरिण जे आहे, हरिण काय करतं? वनस्पती खातं. वनस्पती खाल्ल्यानंतर हरिण मोठं होत असतं व हरणाला कोण खात असतं? वाघ, सिंहासारखे जंगली प्राणी जे आहेत तर ते जंगली प्राणी शिकार करून त्यांच्या अन्नाची गरज भागवत असतात. अशा प्रकारे प्राण्यांमधील अन्नग्रहणाची प्रक्रिया आपण बघितलेली आहे. अन्नग्रहण आणि त्यामुळे होणारी वाढ हे सजीवांचे काय आहेत? लक्षणं आहेत. बघा, अन्नग्रहण आणि त्यामुळे होणारी वाढ ही काय आहे? सजीवांची लक्षणं आहेत. म्हणजे वाढ आपण घटक आपण शिकलेलो आहोत तर तो कशासाठी? हे जे सजीव आहे तर सजीव असण्याचं लक्षण जे आहेत सजीवांची काय होत असते? वाढ होत असते. त्यामध्ये वनस्पती असू द्या किंवा प्राणी असू द्या, या दोघांमध्ये ही जी गोष्ट आहे म्हणजे पक्षी, वनस्पती, प्राणी हे काही जे आहे तर त्यांची काय होत असते? वाढ होत असते. म्हणजे त्यांचं काय असणार आहे? एक प्रकारे लक्षण असणार आहे. त्यानंतर आपल्याला दुसरा घटक शिकायचा आहे, श्वसन. जसं आपण पहिला घटक बघितला वाढ, ते एक पहिलं लक्षण झालं. त्यानंतर अजून दुसरं एक लक्षण बघूयात, श्वसन. आता बघा, स्वतःच्या नाकावर हात धरा किंवा छातीवर हात ठेवा, काय जाणवते? बघा, जर तुम्ही असा नाकाखाली हात ठेवला तर अशी तुम्हाला नाकातून हवा जी आहे तर ती हवा बाहेर आलेली दिसते. तसेच श्वास घेताना हवा आपण आत घेतली तुम्हाला काय होत असते? जाणवत असते. तसेच बघा, जर तुम्ही तुमच्या छातीवर जर हात ठेवला, हात ठेवल्यानंतर तुम्हाला असं जाणवतं की जे आपण श्वास घेतो त्यावर छातीचा पिंजरा जे आहे तर त्यामध्ये तुम्हाला बदल झालेला दिसतो. तसेच श्वास सोडल्यानंतर तो छातीचा पिंजरा आहे तर तो कमी जास्त अशा प्रकारे तुम्हाला जाणवतं. त्यानंतर बघा, दुसरं जे सांगितलेलं आहे, दुसरा प्रश्न, झोपलेल्या कुत्र्यामध्ये पोटाची कोणती हालचाली दिसून येतात? बघा, जर एखादं कुत्र झोपलेलं असेल तर त्याचे तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. त्याच्या पोटाची जी पिंजरा आहे किंवा पोट जे आहे तर ते श्वास घेताना मोठं कमी असं तुम्हाला जाणवत असतं. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला हालचाल जाणवत असते. तसेच ज्या त्याच्या नाकाची हालचाल पण जी आहे किंवा तुम्ही हात तर लावू शकत नाही त्या कुत्र्याला, परंतु तुम्हाला त्याच्या पोटाची हालचाल जी आहे तर ती हालचाल झालेली तुम्हाला दिसून येते. म्हणजेच जो सजीव आहे तर त्या सजीवाला श्वसनाची गरज असते. म्हणजे आपण हे दुसरं लक्षण काय आपण सांगू शकतो, सजीवांचं दुसरं लक्षण. बघा, या ठिकाणी सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. ऑक्सिजन शरीरात घेणे व त्याच्या वापरातून शरीरात तयार होणारा कार्बन डायऑक्साईड वायू शरीराबाहेर सोडणे यालाच आपण श्वसन म्हणतो. बघा, या ठिकाणी सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. ऑक्सिजन शरीरात घेणे व त्याच्या वापरातून शरीरात तयार होणारा कार्बन डायऑक्साईड वायू शरीराबाहेर सोडणे यालाच आपण काय म्हणत असतो? श्वसन असे म्हणत असतो. यावर तुम्हाला जर प्रश्न आला तर याचं उत्तर तुम्हाला अशा प्रकारे लिहायचं आहे. मासा, साप, उंदीर, अळी, झुरळ अशा प्राण्यांमध्ये श्वसनासाठी ठराविक इंद्रिये असतात. बघा, आता श्वसनासाठी
यामधील जे मासा असेल, साप असेल, उंदीर आहे, अळी आहे, झुरळ आहे, यांसाठी काय आहे, ठराविक वेगवेगळे अवयव आहेत. आता आपण या चित्रामध्ये बघूया. तर वनस्पती त्यांच्या खोड व पानांवरील सूक्ष्म छिद्रांद्वारे शोषण करतात. बघा, काही ज्या वनस्पती आहे या चित्रामध्ये वनस्पतीचं पान दिलेलं आहे, यामध्ये बघा बारीक काही छिद्र दिसत असतील तुम्हाला. बघा, हे काही जे छिद्र आहेत, तर या छिद्रांच्या माध्यमातून वनस्पती काय करत असतात, शोषणाची प्रक्रिया करत असतात. तसेच बघा, मासा जो आहे तर त्या मासा हे काही इथे कल्ले दिलेले आहे त्याला. बघा या ठिकाणी या कल्ल्यांच्या सहाय्याने ते शोषण प्रक्रिया करत असतात. या ठिकाणी बघा, मानव जो आहे तर तो मानव कशा प्रकारे करतो, नाकावाटे ऑक्सिजन घेत असतो आणि त्यानंतर नाकावाटे सुद्धा कार्बन डायऑक्साईड सोडत असतो. अशा प्रकारे सजीवांची शोषण प्रक्रिया आपण बघितलेली आहे. यातून आपल्याला समजतं की वनस्पती वेगळ्या म्हणजे श्वसनासाठी वेगळे अवयव असतात, माशांसाठी पण वेगळे असतात आणि मानवासाठी श्वसन प्रक्रियेसाठी वेगवेगळे अवयव असतात, आपल्याला समजलं. परंतु सगळ्यांमध्ये जे सजीव आहेत तर त्या सजीवांमध्ये कॉमन काय आहे, तर श्वसन प्रक्रिया जी आहे तर ती श्वसन प्रक्रिया एक लक्षण जे आहे तर त्यामध्ये आपल्याला दिसून येतं. श्वसन हे सजीवांचे लक्षण आहे, आपण बघितलेलंच आहे. त्यानंतर बघा, थोडे आठवा. तुम्हाला यामध्ये बघा, आपण खाल्लेल्या या ठिकाणी बघा, या ठिकाणी आता बघा, जो पहिला प्रश्न विचारलेला आहे, आपण खाल्लेल्या सर्व अन्नाचा शरीरात उपयोग होतो का? बघा, आपण जे अन्न खातो तर ते अन्न खाल्ल्यानंतर बघा, आपण इयत्ता 5वी मध्ये याचा अभ्यास केलेला आहे. अन्न ग्रहण केल्यानंतर आपण तोंडामध्ये जे चावत असतो, चावल्यानंतर लाळ जे आहे त्यामध्ये मिक्स होत असते वा एक अन्नाचा जो घास आहे तर त्याला मऊ प्रकारे करत असते, अन्न नलिकेच्या माध्यमातून ती पुढे शरीरात पाठवत असते. पण तो घास आहे तर तो मग कुठे येतो पुढे, तर त्याची जी प्रोसेस आहे तर त्या प्रोसेसमध्ये गेल्यानंतर बघा, तो घेतलेला घास जो आहे तर त्यामधील जे काही पोषक द्रव्य असतील, आपण जसं म्हणतो की जे आपल्या शरीराला उपयोगी आहे तर ते शरीराला उपयोगी असणाऱ्या गोष्टी ज्या आहेत तर ते आपण घेत असतो. आणि बाकीचे जे काही गोष्टी आहे, उरलेल्या जो काही चोथा आहे किंवा जे निरुपयोगी जे काही गोष्टी आहेत तर ते आपण काय करत असतो, मोठ्या आतड्याद्वारे काय करत असतो, गुदद्वाराद्वारे आपण बाहेर टाकत असतो. तसेच बघा, आपलं जे सिस्टीम आहे म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणत असतो त्याला, तर ती वेगळी असते, वनस्पतींची पण वेगळी असते, प्राण्यांची पण काय असते, वेगवेगळी असते. हे तुम्हाला दिसून येतं. तर बघा, अजून दुसरा प्रश्न काय विचारलेला आहे, निरुपयोगी अन्न पदार्थाचे कशामध्ये रूपांतर होते? बघा, निरुपयोगी जे पदार्थ आहे ते आपण एक प्रकारे निरुपयोगी ज्या गोष्टी आहेत त्या आपण शरीराबाहेर टाकत असतो. त्यालाच आपण काय म्हणत असतो, उत्सर्जन असे म्हणत असतो. आपल्याला जो घटक शिकायचा आहे, हा उत्सर्जन घटक जो आहे तर तो वनस्पतींमध्ये वनस्पती पण काय करत असतात, उत्सर्जन करीत असतात. त्यानंतर प्राणी जे आहेत ते प्राणी पण उत्सर्जन करत असतात. त्यानंतर पक्षी पण जे आहेत ते पक्षी पण उत्सर्जन करत असतात. आपण म्हणू शकतो उत्सर्जन जे आहे तर ते उत्सर्जन आपलं सजीवांचं जे आहे तर ते तिसरं लक्षण असू शकतं. या ठिकाणी बघा, आपल्याला जो घटक शिकायचा आहे तर तो काय असणार आहे, उत्सर्जन. आता नेमके उत्सर्जन कशा प्रकारे करतात तर बघा, प्राण्यांच्या शरीरात होणाऱ्या अनेक क्रियांमधून निरुपयोगी टाकाऊ पदार्थ तयार होतात. बघा, प्राण्यांच्या शरीरात बघा होणाऱ्या अनेक क्रियांमधून निरुपयोगी टाकाऊ पदार्थ तयार होतात, त्यांना उत्सर्ग म्हणतात. बघा, उत्सर्गाची व्याख्या काय आहे, तर या ठिकाणी बघा, प्राण्यांच्या शरीरात होणाऱ्या अनेक क्रियांमधून निरुपयोगी टाकाऊ पदार्थ तयार होतात, त्यांना आपण काय म्हणतो, उत्सर्ग असे म्हणत असतो. हे उत्सर्ग शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेला उत्सर्जन असे म्हणतात. बघा, त्यापुढे जी प्रक्रिया होते, उत्सर्ग कशाला म्हणायचं, मग हे उत्सर्ग जे आहेत तर ते शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेला आपण काय म्हणत असतो, उत्सर्जन असे म्हणत असतो.
या ठिकाणी तुम्हाला उत्सर्जन आणि उत्सर्ग यामध्ये तुम्हाला फरक जो आहे तर तो फरक समजलेला असेल. म्हणजे प्राण्याच्या शरीरात होणाऱ्या अनेक क्रियांमधून निरुपयोगी टाकाऊ पदार्थ तयार होतात. जे पदार्थ तयार होतात त्यांना आपण उत्सर्ग म्हणतो. आणि हे उत्सर्ग केलेले पदार्थ आहे तर ते शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेला आपण काय म्हणत असतो, उत्सर्जन म्हणत असतो. तर यांच्यामधील जो सिमिलर फरक आहे तर तो सिमिलर फरक किंवा जो डिफरन्स आहे तर तो तुम्हाला समजलेला असेल. यानंतर बघा, प्राण्यांमध्ये उत्सर्जनाची विविध अवयव असतात. बघा, प्राण्यांमध्ये बघा उत्सर्जन करण्यासाठी वेगवेगळे अवयव असतात. वनस्पती देखील उत्सर्जन करतात. उदाहरणार्थ काही वनस्पती विशिष्ट ऋतूतून पानगळ करतात. या फोटोमध्ये बघा पानगळ केलेली वनस्पती दाखवलेली आहे. या ठिकाणी जे ब्रांचेस आहे, झाडाचे जे काय फांद्या आहे तर या फांद्यावरील पानं जे आहे तर ते वनस्पती पाने गाळून टाकतात. म्हणजे एक प्रकारे उत्सर्जन ते करत असतात. वनस्पतींच्या पानांमध्ये साठवलेले उत्सर्ग त्या पानांबरोबर गाळून पडतात. बघा, जे उत्सर्ग आहे वनस्पती काय करतात तर ते म्हणजे निरुपयोगी टाकाऊ पदार्थ आहे तर ते पानांमध्ये साठवून ठेवतात आणि पानगळच्या माध्यमातून ते काय करतात, उत्सर्जन करत असतात. त्यानंतर बघा, करून पाहायला लावलेलं आहे, एक चांगली कृती दिलेली आहे. यामधून तुम्हाला समजेल की जे वनस्पती आहे तर ते वनस्पती उत्सर्जन कशा प्रकारे करत असतात तर हे तुम्हाला समजून येणार आहे. या ठिकाणी बघा, एक प्लॅस्टिकची पारदर्शक पिशवी घ्यायची आहे. पिशवी घेतल्यानंतर चित्रात दाखवल्याप्रमाणे वनस्पतीच्या एका पानावर ती बांधायची आहे. 6 ते 7 तासांनंतर निरीक्षण करायचं आहे. बघा, सकाळी जरी तुम्ही 9 वाजता जरी ही पिशवी लावली, या ठिकाणी बघा या मुलीने जशी एका पाना पिशवी बांधलेली आहे, हळू तुम्हाला या ठिकाणी बघा, या ठिकाणी व्यवस्थित झूम करून दाखवलेला आहे त्यांनी. तर अशा प्रकारे व्यवस्थित बांधायची आहे. त्या झाडाला इजा न होता तुम्हाला तिला व्यवस्थित बांधायचं आहे. बांधल्यानंतर 6 ते 7 तासानंतर तुम्हाला निरीक्षण त्याचं करायचं आहे. काय दिसते त्यामध्ये, पिशवीच्या आतील बाजूस पाण्याचे जे थेंब आहेत ते थेंब जमा झालेले दिसतात. म्हणजेच वनस्पती बाष्प स्वरूपात पाण्याचे उत्सर्जन करतात. बघा, मग जे उत्सर्जन आहे तर ते उत्सर्जन वनस्पती कशा प्रकारे करतात तर बाष्पाच्या स्वरूपात, बाष्प जे आहेत बाष्पाच्या स्वरूपात काय करत असतात, वनस्पती उत्सर्जन करत असतात. म्हणून उत्सर्जन जो आहे तर तो उत्सर्जन सजीवांचे लक्षण आहे. यावरून आपल्याला समजतं की जसं वनस्पती उत्सर्जन करतात तशाच प्रकारे प्रोसेस जी आहे तर ती वेगवेगळी असू शकते, पण दोन्ही पण जे आहेत जसं की पक्षी, प्राणी, वनस्पती हे तिन्ही पण जे आहे, जे सजीवांमध्ये जे काही घटक येत असतात तर ते सर्व उत्सर्जन करतात. आपल्याला हे यामधून समजून येतं. त्यानंतर बघा, जरा डोके चालवा. बाभूळ, शेवगा या वनस्पतींच्या खोडावर दिसणारा चिकट पदार्थ काय आहे? मग हा जो चिकट पदार्थ जो आहे तर तो काय आहे तर त्या वनस्पतीने किंवा झाडाने केलेला काय आहे, उत्सर्जन आहे. काय आहे तर उत्सर्जन असणार आहे. त्यानंतर बघा, निरीक्षण करा आणि चर्चा करा. बघा, निरीक्षण करा व चर्चा करा. या ठिकाणी बघा, तुम्ही हे अनुभवले आहे का? या क्रिया घडल्यानंतर काय बदल जाणवतात? बघा, खाली काही अनुभव क्रिया दिलेल्या आहे तर त्या क्रिया घडल्यानंतर काय बदल जाणवतात हे तुम्हाला बघायचं आहे. डोळ्यांवर अचानक प्रकाश पडला. आता बघा, डोळ्यांवर डायरेक्ट प्रकाश पडला किंवा लाईट, बघा लाईट जाते आणि एक खट्टी आली का डायरेक्ट आपल्या डोळ्यात प्रकाश पडतो. अशा वेळेस काय होतं तर आपले जे डोळे आहेत ते डोळे झाकले जातात. म्हणजे प्रकाश जो आहे तर तो एकदम आल्यामुळे त्याला प्रतिसाद देत असतात एक प्रकारे. म्हणजेच आपले जे चेतना क्षमता आहे, आपल्या शरीरामध्ये काय चेतना क्षमता आहे तर ते काय करतात, एकदम आलेल्या प्रकाशाला डोळ्यांपासून वाचवण्यासाठी काय होतं, आपले डोळे जे आहेत तर ते डोळे झाकले जातात अशा प्रकारे. त्यानंतर बघा, पुढे काही क्रिया घडल्या आहे तर त्याविषयी तुमचं मत सांगायचं आहे. हाताला अचानक कोणी चिमटा काढला किंवा टाचणी टोचली तर आपण काय करत असतो, आपल्या हाताला कोणी चिमटा घेतला किंवा टाचणी जर टोचली, बघा जर आपण टाचणी टोचली किंवा चिमटा घेतला तर आपण हात काय करतो, बाजूला घेतो.
मग हे कशामुळे शक्य झालेलं आहे? आपल्या शरीरामध्ये जे काही चेतना क्षमता असते, तर ते चेतना क्षमतेच्या मुळे आपण काय करत असतो, त्याला प्रतिसाद देत असतो. त्यानंतर बघा, लाजाळूच्या पानांना हात लावला. लाजाळूचे झाड जे आहेत बघा, या फोटोमध्ये तुम्हाला दिलेलं आहे लाजाळूचं झाड. तर या जे पानं आहेत, तर या पानांना जर तुम्ही हात लावला लाजाळूचे, ते काय करतात, त्यांचे पानं आहेत तर ते पानं झाकून घेतात. म्हणजेच वनस्पतीमध्ये सुद्धा चेतना क्षमता किंवा हालचालीच्या माध्यमातून ते काय करत असतात, तर ते प्रतिसाद देत असतात. म्हणजेच आपल्याला असं समजून येतं की लाजाळूचे झाड आहे म्हणजे ते एक प्रकारचं वनस्पतीच आहे. ते पण काय करत असतात, तर त्यामध्ये सुद्धा चेतना क्षमता असते, आपल्याला दिसून येत असते. त्यानंतर बघा, चौथा आहे, दिवस मावळल्यावर अंगणातील अथवा रस्त्यावरील विजेचे दिवे लागले व भोवती कीटक जमा होतात. बघा, तुम्ही हे अनुभवलेलंच असेल. जसं संध्याकाळ होत असते 7 वाजल्यानंतर बघा, 6-7च्या दरम्यान जसं अंधार पडतो, अंधार पडल्यानंतर आपल्या रस्त्यावरील जे विजेचे दिवे आहेत तर ते विजेचे दिवे लागतात. त्यापाशी बघा तुम्हाला कीटक जे आहेत तर ते कीटक आलेली दिसतात. म्हणजे ते पण काय करतात, तर ते प्रतिसाद देत असतात एक प्रकारे. म्हणजे कीटक पण काय आहे, तर ते हालचाल किंवा चेतना क्षमता आहे तर त्यामध्ये दिसून येत असते. बघा, त्यासाठी आपल्याला जो घटक शिकायचा आहे, नेमकी चेतना क्षमता आपण म्हणत असतो, आपल्यामध्ये चेतना क्षमता असते. झाडं काय करतात, हालचाल करत असतात. पक्षी प्राणी हालचाल करत असतात. मग हे लक्षणं सजीवांचे आहे का, तर नक्कीच असणार आहे. आपण त्याला प्रतिसाद देत असतो, त्या गोष्टी आहेत, ते लक्षणं जे आहेत तर ते आपल्यामध्ये असतात. म्हणजे चेतना क्षमता आपल्यामध्ये असते, आपण हालचाल करत असतो. म्हणजे हे पण काय आहे, सजीवांचं लक्षण आहे. मग ते कशा प्रकारे लक्षण आहे, तर तेच आता आपण समजून घेऊयात. बघा, आपल्याला घटक शिकायचा आहे चेतना क्षमता व हालचाल. चेतनेला प्रतिसाद देताना सजीवांमध्ये विविध क्रिया होतात. बघा, चेतनेला प्रतिसाद देताना सजीवांमध्ये विविध क्रिया होतात. तुम्ही गायी म्हशीच्या गोठ्यात अचानक प्रवेश केल्यावर त्यांचे उभे राहणे, इकडून तिकडे फिरणे, एखाद्या गायीने हंबरणे, या सर्व त्यांच्या काय आहेत, तर हालचाली आहेत. बघा, चेतनेला ते काय करतात, प्रतिसाद देतात. आपण जर गोठ्यामध्ये गेल्यानंतर बघा, त्यामध्ये काय जनावर बांधलेले असेल, गाय असेल, म्हैस असेल, बैल असेल, हे काय आहे, तर ते लगेच आपल्याकडे बघत असतात. काही जनावर लगेच उठतात, काही वेळेस काही हंबरत असतात. हे काय करतात, तर ते हालचाल करून किंवा त्यांना समजत असतं की कोणीतरी आलेला आहे, आपला मालक असेल किंवा इतर वेगळा व्यक्ती आलेला आहे, त्याला ते काय करतात, प्रतिसाद देत असतात. हालचाल करून काय करत असतात, प्रतिसाद देत असतात. हे आपल्याला यामध्ये समजून येतंय. त्यानंतर बघा, अंगणात लावलेले वेल सुद्धा आधाराच्या दिशेने झुकते व कुंडीमध्ये लावलेल्या वनस्पती खिडकीत ठेवली तर सूर्यप्रकाशाकडे झुकलेली दिसते. म्हणजेच तिची हालचाल होते. सजीवांमध्ये हालचाल ही काय आहे, स्वयंप्रेरणेने होते. बघा, आता या ठिकाणी बघा, या कुंडीतील वनस्पती जी आहे तर ती वनस्पती सूर्याकडे बघा, सूर्याच्या दिशेने काय झालेली आहे, झुकलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच वनस्पती पण काय आहे, तर ती हालचाल करत असते. मग हे काय होतं, त्यांच्या स्वयंप्रेरणेनं त्यामध्ये घडून येत असतं. तसेच बघा, सभोवताली घडलेली घटना म्हणजे चेतना व त्यामुळे सजीवांनी केलेली हालचाल म्हणजे प्रतिसाद होय. बघा, नेमकी प्रतिसाद कशाला म्हणायचं? बघा, सभोवताली घडलेली घटना म्हणजे चेतना व त्यामुळे सजीवांनी केलेली हालचाल म्हणजे प्रतिसाद होय. चेतनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला आपण काय म्हणत असतो, चेतना क्षमता असे म्हणत असतो. बघा, जी चेतना आहे तर ती चेतनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला आपण काय म्हणत असतो, चेतना क्षमता असे म्हणत असतो. मग ही चेतना क्षमता सजीवांची लक्षण असणार आहे का? नक्कीच. कारण आपण काय करत असतो, आपल्या सजीवांमध्ये चेतना क्षमता असते. बघा, आपण आपल्याला जर चिमटा काढला, आपण काय करतो, हात साईडला घेतो किंवा हाताला जरी चाटका बसला तर लगेच त्या ठिकाणी आपण हात काय करत असतो, असं लांब घेत असतो. एक प्रकारे आपल्यामध्ये चेतना क्षमता आहे. म्हणजे सजीवांचं पण एक काय आहे, हे लक्षण आहे, आपण म्हणू शकतो. आता आपण बघितलेलं आहे, म्हणजे आपण सांगू शकतो की जसं उत्सर्जन बघितलेलं आहे. उत्सर्जन काय आहे,
तर ते सजीवांचं लक्षण आहे. त्यानंतर आपलं पुढील जे आहे तर ते 4 नंबरचं हे लक्षण असणार आहे चेतना क्षमता व हालचाल. सुरुवातीला दिलेल्या उदाहरणांमध्ये चेतना कोणती व प्रतिसाद कोणता? बघा, सुरुवातीला दिलेल्या उदाहरणामध्ये या ठिकाणी बघा, डोळ्यावर अचानक प्रकाश पडला. यामध्ये बघा, सुरुवातीला दिलेल्या उदाहरणामध्ये चेतना कोणती व प्रतिसाद कोणता? बघा, चेतना काय आहे तर आपल्याला अचानक डोळ्यावर प्रकाश पडला, ही काय आहे? चेतना आहे. त्यावर आपण प्रतिसाद काय दिला तर आपल्या डोळ्यांची डायरेक्ट काय केला, आपण डोळे झाकून घेतले. यामध्ये चेतना काय असणार? प्रकाश. आणि प्रतिसाद काय? डोळे आपण लगेच झाकून घेतले. यामधील या उदाहरणामध्ये आपण चेतना कोणती आणि प्रतिसाद कोणता आपण बघितलेलं आहे. त्यानंतर बघा, वनस्पती व प्राणी यांच्या हालचालींमधील मुख्य फरक कोणता? बघा, आता वनस्पती आहे तर ते वनस्पती काय करतात? जेव्हा वारा येतो तर वाऱ्याच्या सहाय्याने ते हलत असतात. तसेच प्राणी जे आहे तर ते प्राणी काय करतात? चालत जाऊ शकतात, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. तर यामधील फरक आहे. वनस्पती एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही, परंतु प्राणी जे आहे तर ते प्राणी त्यांची हालचाल एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी करत जाऊ शकतात. तर या दोघांमधील हा फरक असणार आहे. तर आपण चेतना क्षमता व हालचाल हे एक लक्षण आहे, तर हे आपण बघितलेलं आहे. आता पुढे बघायचं आहे आपल्याला. या ठिकाणी बघा, पुढील लक्षण सजीवांचं काय आहे तर ते बघूयात. प्रजनन किंवा पुनरुत्पादन. बघा, हे लक्षण जे आहे तर ते आपण सजीवांमध्ये आहे का नाही ते बघूयात. या ठिकाणी बघा, तर हे आपलं पहिलं किती झालेले आहे? लक्षण 4 झालेले आहे. ओके, आता हे 5वं लक्षण आहे का ते बघूयात. प्रजनन किंवा पुनरुत्पादन. चित्रात काय आहे लक्षात येते. बघा, चित्रात तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. यामध्ये बघा, तुम्हाला पक्षी आणि अंडे दिसतील. हा जो पक्षी आहे, चिमणी असेल किंवा इतर पक्षी असू शकतो, तर त्याचे जे अंडे आहे तर ते अंडे तो देत असतो, म्हणजे काय करतो? एक प्रकारे तो प्रजनन करत असतो. त्यानंतर ही पानफुटी बघा, या पानाच्याच कडाला बघा असं छोटं पान येतं, त्यालाच बघा मुळं येतात. एक प्रकारे ते काय करतात? प्रजनन किंवा पुनरुत्पादन करतात. म्हणजे त्यांच्यासारखा एखादा जीव जे आहे तर ते जीव तयार करत असतात. या ठिकाणी घोडा बघा, घोडा पण काय करत आहे? त्याच्यासारखा पुनरुत्पादन जे आहे तर ते पुनरुत्पादन करत आहे. त्यानंतर बघा, गुलाबाची आपण कलम जर केले किंवा फांदी जर तोडून जर लावली तर ते पण त्यांच्यासारखा जे झाड आहे, गुलाबाचं झाड जे आहे तर ते तयार झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच बघा, प्रजनन किंवा पुनरुत्पादन हे काय आहे? आपल्या सजीवांचं लक्षण आहे, यामधून दिसून येतं. पण ते कशा प्रकारे? प्रजनन नेमकी कशाला म्हणायचं, पुनरुत्पादन कशाला म्हणायचं, आता तेच आपण अभ्यास करणार आहोत. बघा, सजीव स्वतःसारखा दुसरा जीव तयार करतो. बघा, सजीव स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करतात. काही सजीव पिल्लांना जन्म देतात तर काही अंडी घालतात. बघा, जे काही सजीव आहे त्यामध्ये आपण मानव बघा, आपल्यासारखा डायरेक्ट आपण पिल्लांना जन्म देतो. जसं की मानव जो आहे तर तो डायरेक्ट बाळाला जन्म देतो. मानवांमध्ये डायरेक्ट जन्म देत असतो. पक्ष्यांमध्ये काय करतात? ते अंडे घालतात व त्यामधून पिल्ल काढतात. तसेच घोडा जो आहे तर तो काय करतो? त्यांच्यासारखाच जीव जो आहे तर ते तयार करतात. म्हणजेच यांमध्ये आपल्याला जो फरक आहे तर तो फरक दिसून येतो. परंतु कॉमन गोष्ट काय आहे? प्रजनन किंवा पुनरुत्पादन जे आहे तर ते दोघांमध्ये आपल्याला दिसून येत असतं. म्हणजेच सजीव जे आहे तर ते पिल्लांना जन्म देतात आणि पक्षी जे आहे तर ते काही अंड्यांच्या माध्यमातून पिल्लांना जन्म देत असतात. त्यातून पिल्लांचा जन्म होतो. वनस्पतीच्या बिया, खोडे, पाने यांपासून वनस्पतींची नवीन रोपे तयार होतात. बघा, जे वनस्पतीच्या बिया आहेत, खोडे आहेत, पाने आहेत, यांपासून वनस्पतींचे नवीन रोपे तयार होतात. म्हणजे वनस्पती पण काय करत असतात? तर प्रजनन किंवा पुनरुत्पादन करत असतात. सजीवांच्या स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्याच्या क्रियेला प्रजनन किंवा पुनरुत्पादन म्हणतात. बघा, सजीवांच्या स्वतःसारखा दुसरा जीव
निर्माण करण्याच्या प्रक्रियेला प्रजनन किंवा पुनरुत्पादन असे म्हणतात. जर तुम्हाला प्रश्न आला तर यावर तुम्हाला उत्तर आलं पाहिजे. प्रजनन हे सजीवांचे लक्षण असेल का, तर नक्कीच. बघा, जरी जन्म जो आहे तर ते वेगवेगळ्या प्रकारे जरी दिला, पण त्यामध्ये जे प्रजनन आहे तर ते प्रजनन आपल्याला दिसून येतं. म्हणजे सजीव जो आहे तो प्रजनन करतो किंवा पुनरुत्पादन करत असतो. मग हे काय आहे, तर सजीवांचं लक्षण आहे. त्यानंतर बघा, जरा डोके चालवा. पृथ्वीवर अनेक प्रकारचे प्राणी, वनस्पती आजही का टिकून आहेत? बघा, पृथ्वीवर अनेक प्रकारचे प्राणी, वनस्पती आजही का टिकून आहेत? तर ते काय करतात, त्यांच्यासारखा दुसरा जीव तयार करत असतात. प्राणी असतील, वनस्पती आहे, तर ते प्रजननच्या माध्यमातून किंवा पुनरुत्पादनाच्या माध्यमातून ते काय करतात, आपल्यासारखाच पुढील जीव जो आहे तर तो तयार करत असतात. त्या माध्यमातून ते काय आतापर्यंत जे आहेत ते पृथ्वीवर टिकून आहेत. यामध्ये बघा, जे वृक्ष दिलेले आहे यामध्ये बघा, मोठे झाल्यानंतर मग ते जसं जसं ते वृद्ध होतात किंवा ते त्यांचं एज संपून जातं, त्यानंतर त्यांची पाने गाळतात. पाने गाळल्यानंतर बघा, नवीन जे आहे तर ते नवीन पानं आलेले आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारे तसंच प्राण्यांचं बघा, त्यांच्यासारखाच एक जीव तयार करत असतात. या ठिकाणी बघा, ही जी बकरी आहे तर ती बकरी मोठी होते. मोठी झाल्यानंतर तिला पिल्लू होतं. पिल्लू झाल्यानंतर ते पिल्लू बघा मोठं होतं. अशा प्रकारे त्यांची पिढी जी आहे तर ती पिढी चालू होत असते. अशा प्रकारे हे जे पिल्लू आहे त्याला पण पिल्लू होतं. अशा प्रकारे त्यांचं जी पिढी आहे तर ती एकाची दोन, दोनाची चार, अशा प्रकारे ती चालू होत असते. यालाच आपण काय म्हणत असतो, आयुर्मान म्हणत असतो. मग हे जे आयुर्मान जे आहे तर ते आयुर्मान ठरलेलं असतं, म्हणजे ठराविक असतं. आपण सुरुवातीला जसं बघितलं की मानवाचं आयुर्मान जे आहे तर ते मानवाचं आयुर्मान वेगळं असतं. त्यानंतर वनस्पतींचं जे आहे वनस्पतींचं आयुर्मान वेगळं असतं. त्यानंतर कुत्रा असेल, कोंबडी असेल, हे काही जे आहे, तसे मासे असतील पाण्यातले, यांचं जे आयुर्मान आहे ते आयुर्मान वेगवेगळं आहे आपल्याला दिसून येत असतं. तर मग आपल्याला यामध्ये शिकायचं आहे की जे आयुर्मान आहे, नेमके आयुर्मान कशाला म्हणायचं, तर ते आता बघूयात. बघा, ठराविक आयुर्मान आपल्याला हा घटक जो आहे तर तो हा घटक शिकायचा आहे. यामध्ये बघा, जीवनकालाच्या ठराविक टप्प्यावर सजीव प्रजनन करतात. बघा, जीवनकाल जो आहे, प्रत्येकाचा जीवनकाल जो असतो तर त्याच्या ठराविक टप्प्यावर सजीव जे आहे तर ते काय करतात, प्रजनन करत असतात. प्रजननक्षम होतात आणि काही काळानंतर त्यांचे अवयव क्षीण होत असतात. म्हणजे काही ठराविक काळ केल्यानंतर त्यांचे अवयव जे आहे तर ते अवयव जे आहे तर ते काय होतात, क्षीण होत असतात आणि कालांतराने त्यांचा जीवनकाल संपतो. बघा, म्हणजे प्रत्येकाचं जे आयुर्मान आहे तर ते आयुर्मान ठरलेलं आहे आपल्याला यामधून दिसून येत असतं. यालाच आपण काय म्हणत असतो, जेव्हा पूर्ण जीवनकाल संपतो यालाच आपण काय म्हणतो, सजीव मृत्यू पावत असतो. म्हणजे सजीव काय होत असतो, मृत्यू पावत असतो. विविध प्राणी आणि वनस्पतींचे आयुर्मान म्हणजेच जीवनकाल वेगवेगळे आहेत. बघा, विविध प्राणी आणि वनस्पती यांचे जे आयुर्मान आहे तर ते आयुर्मान वेगवेगळे आहे आपल्याला दिसून येत आहे. आयुर्मान असेल किंवा त्याला आपण जीवनकाल सुद्धा म्हणत असतो, यांचं जीवनकाल आयुर्मान वेगवेगळं आहे. आपण सुरुवातीला बघितलेलं आहे. त्यानंतर आपल्याला दैनंदिन जीवन जगत असताना याची उदाहरणं पण आपण बघितलेले आहे. त्यानंतर बघा, कुत्रा या प्राण्याचे आयुर्मान साधारणपणे 12 ते 18 वर्ष असते. बघा, आपण सुरुवातीला कुत्र्याचं जे आयुर्मान जे आहे तर ते 10 वर्ष बघितलेलं आहे. 12 ते 18 बोललेलं आहे त्यांनी. म्हणजे काही कुत्रे जवळपास 12 वर्षाच्या आसपास मरत असतात, तर काही 18 वर्ष टिकत असतात. मग त्यांचं आयुर्मान तशा प्रकारे दिलेलं आहे. त्यानंतर बघा, शामृग जो आहे तर त्याचं आयुर्मान जे आहे तर ते 50 वर्ष इतकं आहे. बघा, काही कुत्र्यांचं जे आयुर्मान दिलेलं आहे तर ते 12 ते 18 वर्ष आहे आणि शामृग जो पक्षी आहे तर त्याचं आयुर्मान 50 वर्ष इतकं आहे. सजीव नेमकी कसे आहेत ते
कसे तयार झाले आहेत, कशापासून तयार झाले आहेत, असे प्रश्न तुम्हाला पडले का? तर नक्कीच प्रत्येकाला प्रश्न पडतो, आपण कशा प्रकारे तयार झालो, आपले एक 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 जे अवयव आहेत, शरीर आपलं कशा प्रकारे तयार झालं, त्यानंतर आपले जे अवयव आहेत, आंतरिंद्रिय आहेत, त्यानंतर आपले बोट, सर्व जे गोष्टी आहेत आपल्या शरीरातली, तर ते कशा प्रकारे तयार झालं, असा तुम्हाला नक्कीच प्रश्न पडलेला असेल. त्याचाच आता पुढे आपण अभ्यास बघणार आहोत. या ठिकाणी बघा तुम्हाला काही माहिती दिलेली आहे. ही माहिती खूप छान महत्वाची आहे तुम्हाला. दक्षिण अमेरिकेजवळील बघा, दक्षिण अमेरिका जी आहेत वरची, उत्तर अमेरिका आणि खालची जी आहे तर ती दक्षिण अमेरिका आहे. त्या दक्षिण अमेरिकेजवळील गॅलापेगॉस बघा, जे गॅलापेगॉस आहे या बेटावर आढळणाऱ्या महाकासवाचे जे आयुर्मान जे आहे तर ते आयुर्मान सुमारे 170 वर्ष इतका आहे. बघा, मानवापेक्षा जास्त जे आहे तर या कासवाचं आयुर्मान आहे 170 वर्ष आहे. या फोटोमध्ये तुम्हाला दिलेलं आहे त्याचं जे आयुर्मान आहे 170 वर्ष इतकं त्याचं आयुर्मान आहे. मे फ्लाय या कीटकाचे आयुर्मान 1 तासापासून 24 तासापर्यंत आहे. या ठिकाणी बघा, हे जे मे फ्लाय जे आहे तर हा जो कीटक आहे या फोटोमध्ये दिलेला आहे बघा, मे फ्लाय, तर याचं आयुर्मान जे आहे तर ते किती आहे, 1 तासापासून तर ते किती आहे, 24 तासापर्यंत. 24 तासापर्यंत म्हणजे जवळपास एकच दिवस त्याचं काय आहे तर आयुर्मान आहे. म्हणजे आपल्याला यामधून समजून येतं की प्रत्येकाचं जे आयुर्मान आहे किंवा जीवनकाल जो आहे तर तो वेगवेगळा आहे. मानवाचा किती आहे, जसं जसं 100 वर्ष, तो पण आता कमी कमी होत आहे. म्हणजे यामध्ये फरक जो आहे तर तो फरक दिसून येतो आपल्याला. त्यानंतर बघा पुढे आपल्याला माहिती दिलेली आहे. या ठिकाणी बघा, म्हणजे आपल्याला प्रश्न पडत असतो की आपण कशा प्रकारे तयार झालो. आता त्याचाच आपण पुढे आता अभ्यास करणार आहोत. म्हणजे आपले एक एक हाड असतील, एक एक त्वचा असेल, त्वचेची कशा प्रकारे निर्मिती झाली तर हे आता आपण बघणार आहोत. बघा, मधमाशांचे पोळे, एखादी भिंत यांचे निरीक्षण करा. बघा, मधमाशांचे या ठिकाणी पोळे दिलेले आहे आणि या ठिकाणी एक भिंत दिलेली आहे. यांचं निरीक्षण करा, ते कशाचे बनलेले असते. बघा, या ठिकाणी बघा, मधमाशांचे पोळे आहे तर ते लहान लहान भाग मिळून तयार होत असतात. त्यालाच आपण कप्पे म्हणत असतो किंवा खण असे म्हणत असतो. तसेच बघा, हे खण एकमेकांना जोडले गेल्याने मधाचे पोळे तयार होत असतात. बघा, हे जे काही कप्पे दिलेले आहे बघा, हा एक कप्पा तयार झाला, त्यानंतर 2, हे सर्व कप्पे जे आहेत तर ते कप्पे एकत्र येऊन मधमाशीचे पोळे तयार झालेले दिसून येते. तशाच प्रकारे ही घराची जी भिंत आहे, एक एक वीट जी आहे, या विटेमधून सर्व या ज्या विटा आहेत तर ते विटा एकत्र आल्यामुळे ही भिंत जी आहे तर ती भिंत तयार झालेली आपल्याला दिसून येत असते. म्हणजेच बघा, मधाच्या पोळ्याचे लहान लहान भाग म्हणजेच खण किंवा कप्पे तुम्हाला दिसले असतील. या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे या फोटोमध्ये किंवा चित्रामध्ये, हे खण एकमेकांना जोडले गेल्याने मधाचे पोळे तयार होते. बघा, मधाचे पोळे कशा प्रकारे तयार होते, हे खण आणि कप्पे एकत्र जेव्हा येतात तेव्हा मधाचे पोळे तयार झालेले आपल्याला दिसून येत असतात. घराच्या भिंती सुद्धा विटांनी बांधलेल्या असतात. बघा, घरांच्या ज्या विटा आहेत तर त्या घराची जी भिंत आहे तर ती भिंत विटांनी बांधलेल्या आपल्याला दिसून येत असतात. या सर्व विटा एकमेकांशी जेव्हा जोडल्या जातात तर तेव्हा काय होत असते, भिंत तयार होत असते. हे आपण बघितलेलं आहे. त्यानंतर बघा, मग हे जे आपण उदाहरण घेतले याचा संबंध कशा प्रकारे आहे आपल्या शरीराशी. म्हणजे आपले प्रत्येक जे अवयव आहे तर ते अवयव सर्व एकत्र आल्यानंतर आपलं शरीर जे आहे तर ते शरीर तयार झालेलं दिसून येत असतं. जसं मधाचं पोळं आपण बघितलं, तसंच आपलं शरीर जे आहे, आपल्या हाताची हाडे, पायाची हाडे, परत शरीर जे आहे, डोकं आहे, त्यातील हाडं असतील, मणका असेल, हे सर्व जेव्हा एकत्र आलं तेव्हाच आपली निर्मिती झालेली आपल्याला दिसून येत असते. तसेच भिंत बघितली, म्हणजे एक एक गोष्ट जेव्हा एकत्र येते तेव्हा
ती भिंत तयार झालेली आपल्याला दिसून येत असते. तशाच प्रकारे आपल्या शरीराचं पण सारखंच आहे. त्यामध्ये आता आपल्याला शिकायचं आहे, मग आपल्या शरीराच्या छोटातली छोटा भाग म्हणजे काय? पेशी. आता नेमकी हे पेशी काय आहे, त्यांची रचना काय आहे, तर ते बघूयात. या ठिकाणी तुम्हाला अमिबा दिसत आहे. त्यानंतर बघा पॅराशियम दिसत आहे. बघा या ठिकाणी पॅराशियम पण तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. सजीव ज्या लहान लहान घटकांनी बनलेले असतात त्यांना पेशी म्हणतात. आता सजीव बघा, सजीवाचा सर्वात लहान जो घटक आहे तर तो काय आहे? पेशी आहेत. म्हणजे पेशी कशाला म्हणायचं? सजीव ज्या लहान लहान घटकांनी बनलेले असतात त्यांना पेशी असे म्हणतात. सजीवांच्या शरीरातील सर्व क्रिया या सूक्ष्म पेशींच्या साहाय्याने पार पडतात. बघा, सजीव जे आहे त्या शरीरांच्या सर्व ज्या क्रिया आहेत तर त्या सूक्ष्म पेशींच्या साहाय्याने पार पडत असतात. काही सजीव बघा, काही सजीव एकाच पेशीपासून बनलेले असतात त्यांना एकपेशीय असे म्हणतात. बघा, एक पेशीय कशाला म्हणायचं आहे आणि बहुपेशीय कशाला म्हणायचं आहे? बघा, काही सजीवांचं शरीर जे आहे तर ते एकच पेशीने बनलेलं असतं, तर काही सजीवांचं जे शरीर जे आहे तर ते अनेक पेशींनी बनलेलं असतं. तर त्यांना ज्यांच्या पेशी असतात त्यांना बहुपेशीय सजीव असे म्हणतात, आणि एक पेशीने बनलेला आहे त्यांना एक पेशीय सजीव असे म्हणत असतो. अमिबा व काही सूक्ष्मजीव हे एकपेशीय सजीव आहेत. बघा, जो अमिबा जो आहे या ठिकाणी दिलेला आहे तर हा अमिबा काय आहे? एकपेशीय आहे. काय आहे? एकपेशीय आहे. आणि त्यानंतर बघा, तर मानव असेल, गाय असेल, मानव, गाय, उंदीर, झुरळ, हत्ती, वडाचे झाड असेल, कांद्याचे रोप असेल, हे सर्व काय आहे? बहुपेशीय सजीव आहेत. बघा, एकपेशीय कोण आहे? अमिबा आहे. आणि बहुपेशीय कोण आहे? तर मानव, गाय, उंदीर, झुरळ, हत्ती, वडाचे झाड, कांद्याचे रोप, अजून खूप सारे जे सजीव आहेत ते बहुपेशीय आहे. सजीव एकपेशीय असो वा बहुपेशीय असो, सजीवांतील सर्व लक्षणे प्रत्येक पेशीमध्ये दिसतात. बघा, सजीव जरी एकपेशीय असला तरी त्याचे लक्षणे जे आहेत ते सजीवांतील सर्व लक्षणे प्रत्येक पेशीमध्ये दिसतात. म्हणजे एकपेशीय असला तर त्याचे लक्षण जे आहेत त्या पेशीमध्ये घडून येत असतात, किंवा बहुपेशीय असला, अनेक पेशींचा जरी सजीव असला तरी त्याच्या पेशीमध्ये जे लक्षणं आहेत ते लक्षणं घडून आलेले आपल्याला दिसून येत असतात. त्यानंतर बघा, पेशींची संख्या वेगवेगळी असली तरी पेशीमय रचना सजीवांची प्रमुख लक्षणं आहे. बघा, सजीवांचं प्रमुख लक्षण जे काय आहे तर पेशींची संख्या वेगवेगळी असली तरी पेशीमय रचना सजीवांचे प्रमुख लक्षण आहे. बघा, हे पण काय आहे? आपलं एक प्रकारचं लक्षणच असणार आहे. यामध्ये वनस्पती ज्या आहेत त्या वनस्पतीच्या झाडाच्या ज्या पेशी आहेत त्या पेशी वेगळ्या असतील, पण प्रत्येकांना पेशी आहे तर हे काय आहे? सजीवांचं लक्षण आहेत. त्यानंतर कांद्याच्या झाडाच्या पेशींनी तयार झालेला आहे. यानंतर गोगलगाय असेल, हत्ती असेल, कबूतर आहे, तर यांचे जे लक्षण आपण जे आहेत ते आपण म्हणजे प्रत्येक जो आहे तर तो पेशींनीच बनलेला आहे आपण असं सांगू शकतो. पण त्या पेशींची संख्या वेगळी असू शकते, रचना वेगळी असू शकते. आता वनस्पतींची रचना वेगळी असते, प्राण्यांची वेगळी असते, परंतु प्रत्येक वनस्पती जो आहे तर तो पेशींनी बनलेला आहे हे आपण सांगू शकतो. म्हणजे पेशी जे आहे तर ते सजीवांचं प्रमुख लक्षण आहे आपण असं सांगू शकतो. त्यानंतर बघा, कोण काय करते? बघा, आपल्याला या ठिकाणी माहिती दिलेली आहे, तर छान अशी माहिती आहे तर ती बघूयात. कोण काय करते? भारतातील विविध भागांतील वनस्पती आणि प्राण्यांचे सर्वेक्षण संवर्धनाचे कार्य भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्था 1890 आणि भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था 1916 स्वतंत्रपणे करतात. बघा, वनस्पती प्राणी जे आहेत यांचं जे बघा, भारतातील विविध भागांमध्ये वनस्पती असेल, प्राणी असेल, यांचं सर्वेक्षण, संवर्धन याचे जे कार्य आहे भारतीय वनस्पती संरक्षण संस्था
करत असते. आणि बघा भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था जी आहे बघा, भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था कधी स्थापन करण्यात आली, म्हणजे कार्य जी करत आहे तर ती 1916 ला करते. आणि संवर्धनाचे कार्य जे आहे बघा, त्यामध्ये वनस्पती आणि प्राणी यांचे सर्वेक्षण, संवर्धनाचे कार्य जे आहे तर ते वनस्पती सर्वेक्षण संस्था बघा या ठिकाणी. तर यामध्ये बघा वनस्पतींचे जे सर्वेक्षण जे आहे तर ती संस्था कधी स्थापन झालेली आहे बघा, या ठिकाणी वनस्पती सर्वेक्षण दिलेलं आहे. याची जी स्थापना जी आहे किंवा संस्था जी आहे 1890 पासून कार्य करत आहे, 1890. आणि जी प्राण्यांचं सर्वेक्षण संस्था जी आहे तर ती 1916 पासून काय करत आहे, स्वतंत्र काम करत आहे. म्हणजे वेगवेगळ्या संस्था आहे आणि त्यांचं काम जे आहे तर ते कधीपासून चालू झालेलं आहे यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, तर याचं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे. वनस्पती सर्वेक्षण संस्था 1890 आणि भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था 1916 ला स्वतंत्रपणे या दोन्ही कार्य करत असतात. परिसरात एखादी अनोळखी वनस्पती अथवा प्राणी आढळल्यास या संस्थांशी काय करायचं आहे, संपर्क करून आपल्याला त्याची माहिती मिळवता येते. ह्या ज्या काही संस्था आहे, जसं तुम्हाला वेगळा प्राणी आढळला तर याची जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर यांच्याशी जर तुम्ही कॉन्टॅक्ट केला किंवा संपर्क केला तर त्याविषयी तुम्हाला नक्कीच माहिती मिळणार आहे. जर तुम्हाला वेगळी वनस्पती आढळून आली तर त्याविषयी जर तुम्ही वनस्पती सर्वेक्षण संस्थेला जर संपर्क साधला तर त्याची ती माहिती नक्कीच तुम्हाला देणार आहे. आणि जर वेगळा प्राणी तुम्हाला आढळला तुमच्या परिसरामध्ये किंवा दिसून आला तर त्याची जर तुम्हाला माहिती लागत असेल तर भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था जी आहे तर त्याच्याशी जर तुम्ही संपर्क साधला तर नक्कीच तुम्हाला त्याची माहिती मिळणार आहे. खूप महत्वाची माहिती आहे. तर तुम्ही नक्कीच जर तुम्हाला काही वेगळे वनस्पती किंवा वेगळे प्राणी जर आढळून आले तर नक्कीच तुम्ही त्या संस्थेला संपर्क साधून तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता. त्यानंतर बघा वनस्पती आणि प्राणी आपल्याला कसे उपयुक्त ठरतात. बघा काही वनस्पती आपल्याला अन्न म्हणून आपण त्याचं ग्रहण करत असतो, काही वनस्पती विषारी सुद्धा असतात, काही वनस्पती औषधी उपचार म्हणून आपण त्याचा वापर करत असतो. तसेच प्राण्यांचा पण प्रकार आहे, काही प्राणी आपण पाळत असतो, त्यांचा खूप सारा उपयोग जो आहे तर तो उपयोग सुद्धा होत असतो. म्हणजेच वनस्पती आणि प्राणी आपल्याला कसे प्रकारे उपयुक्त ठरतात ते आता बघूयात. त्यामध्ये काही उपयुक्त असतात, काही अउपयुक्त असतात, काही हिंस्र प्रकारचे असतात. तर यामध्ये आता बघूयात माहिती. बघा उपयुक्त सजीव. आता उपयुक्त म्हणजे आपल्याला उपयोगी पडणारे सजीव कोणकोणते. घरगुती तसेच औद्योगिक उपयोगासाठी वनस्पती वापरण्यात येतात. बघा घरगुती तसेच औद्योगिक उद्योगासाठी वनस्पती वापरण्यात येतात. जसे मेथी असेल, बटाटा असेल, भेंडी आहे, सफरचंद आहे, केळी आहे, यांचा वापर आपण अन्नासाठी करतो. बघा काही ज्या काही वनस्पती आहेत तर त्यांचा आपण अन्न म्हणून वापर करतो, तर काही ज्या वनस्पती आहेत तर त्यांचा आपण औषध म्हणून वापर करतो. त्यामध्ये कोणत्या आहे, अडुळसा, हिरडा, बेहडा, त्यानंतर अजून कोणत्या आहे, शतावरी, यांचा वापर आपण काय करत असतो, औषध म्हणून वापर करत असतो. तशाच प्रकारे बघा काही प्राणी आहे, प्राणीही आपल्याला तसेच उपयोगी पडत असतात. त्यामध्ये बघा कुत्रा, मांजर, गाय, म्हैस असे प्राणी घरगुती उपयोगासाठी आपण पाळत असतो. तसेच मासे, मेंढी, कोंबड्या यांचा उपयोग आपण अन्नासाठी करत असतो. बघा हे काही प्राणी आपण पाळत असतो, काही प्राण्यांचा अन्न म्हणून आपण वापर करत असतो. तसेच बघा घोडा, बैल, उंट यांसारखे प्राणी विविध व्यवसायांसाठी आपण उपयोगी पाडत असतो. बघा बघा काही प्राणी आपल्याला घरगुती म्हणून आपण पाळत असतो, काही अन्नासाठी पाळत असतो, काही व्यवसायासाठी आपण त्याचा उपयोग करून घेत असतो. तशाच प्रकारे बघा जो गांडूळ आहे, हा गांडूळ हा प्राणी शेतीसाठी अत्यंत उपयोगी आहे. बघा गांडूळ जो काही प्राणी आहे तर तो प्राणी
शेतीसाठी अत्यंत उपयोगी आहे हे आपल्याला माहीतच आहे. आपण हे बघितलेले आहे, उपयुक्त सजीव बघितलेले आहेत. मग तशाच प्रकारे काही अपायकारक सजीव जे आहेत, जे काही त्यांच्यापासून आपल्याला धोका असतो, तर ते बघा, त्यांच्यापासून आपल्याला इजा होऊ शकते. तर त्याविषयी माहिती बघूयात. आपल्या सभोवताली असणाऱ्या काही वनस्पती व प्राणी मानवाला अपायकारक असतात. उदाहरणार्थ त्यामध्ये बघा, डास असेल, माशी असेल, या ठिकाणी बघा डास आहे, माशी आहे, यांच्यामुळे रोगांचा प्रसार होतो. झुरळे, उंदीर, घुशी हे प्राणी अन्नाची नासाडी करतात. उवा, गोचीड यांमुळे अनेक रोग जे आहेत ते अनेक रोग काय होतात, पसरत असतात. तर काही प्रकारच्या विषारी पाली आहेत, कोळी आहे, साप आहे, विंचू आहे, हे जर चावले तर आपल्याला काय होऊ शकतो, मृत्यू उद्भवू शकतो. जंगलातील हत्ती मानवी वस्तीत शिरल्यास मोठ्या प्रमाणात काय होते, नासधूस करत असतात. तर बघा, हे जे काय उंदीर आहे, त्यानंतर याला काय म्हणत असतो, कातीन म्हणत असतो, विंचू आहे, विषारी ज्या पाली आहेत, तर ह्या काय आहे, आपल्याला अपायकारक असतात. काही इतर जे अपायकारक सजीव आहेत त्यामुळे खूप सारे आपलं नुकसान होऊ शकतो. काही चावले तर आपल्याला मृत्यू पण येऊ शकतो. हे जे सजीव आहे तर हे काय आहे, अपायकारक सजीव आहेत. प्राण्यांप्रमाणे काही वनस्पती अपायकारक ठरतात. बघा, जसं प्राण्यांमध्ये आहे तसं वनस्पती पण अपायकारक असतात. तर त्यामध्ये कोणकोणते आहे, गाजर गवत, बघा कोणतं गवत, गाजर गवत, तसेच तण, आमरवेल इत्यादी. यामध्ये बघा धोत्रा दिलेला आहे, आळूची पाने जे दिलेली आहे. तर बघा, खाज, कोयलीच्या शेंगा, आळूची पाने यांना हात लावला तर आपल्या हाताला खाज सुटते. बघा, या ठिकाणी आळूची पाने दिलेली आहे, यांना जर तुम्ही हात लावला तर काय सुटते, खाज सुटते. कनेर, घाणेरी या वनस्पतींचा वास उग्र असतो. धोत्रा ही वनस्पती काय आहे, विषारी आहे. या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे ही धोत्रा वनस्पती जी आहे तर ती काय आहे, विषारी आहे. तसेच बघा, कवक, शैवाल यांची पाण्यात बेसुमार वाढ झाली की पिण्याचे पाणी दूषित होते व त्यामुळे काय होतात, आजार पसरतात. बघा, कवक असेल, शैवाल असेल, ही जर पाण्यामध्ये जर यांची वाढ झाली आणि ती पण बेसुमार झाली तर ते पाणी काय करतात, दूषित करत असतात. त्यामुळे काय होत असते, आपण जे सजीव जे आहेत ते सजीव काय होत असतात, आजारी पडत असतात. म्हणजेच आपण म्हणू शकतो की हे अपायकारक सजीव आहेत. त्यानंतर बघा, पुढील आता घटक शिकणार आहोत, हिंस्र सजीव. जसे की आपण उपयुक्त सजीव बघितले, अपायकारक सजीव बघितलेले, त्यानंतर बघा हिंस्र सजीव पण असतात. तर आता त्याची माहिती घेऊयात. बघा, हिंस्र सजीव कोणकोणते आहेत. जंगलात राहणारे जे प्राणी इतर प्राण्यांची शिकार करून खातात त्यांना हिंस्र प्राणी असे म्हणतात. बघा, जंगलात राहणारे जे प्राणी आहेत, इतर प्राण्यांची शिकार करून अन्न म्हणून ते खात असतात, तर यांना काय म्हणत असतात, हिंस्र प्राणी असे म्हणतात. मग हे हिंस्र प्राणी कोणते, सिंह असेल, वाघ असेल, लांडगा असेल, बिबट्या असेल, असे प्राणी काही वेळेस जंगलतोडीमुळे अन्न मिळवण्यासाठी मानव वस्तीत शिरतात आणि मोठ्या प्रमाणात पाळीव प्राणी असतील, मानव आहे तर यांची बळी सुद्धा घेत असतात. बघा, जे जंगलतोड आहे तर जंगलतोडीमुळे हे जे काही जंगली प्राणी आहे, हिंस्र सजीव आहेत, तर ते काय करतात, मानव वस्तीत येतात. पाळीव प्राणी आपले ते अन्न म्हणून खातात किंवा काही वेळेस मानवांना सुद्धा त्यांनी खाल्लेलं आपल्याला बातम्यांमध्ये किंवा वर्तमानपत्रामध्ये आपण माहिती बघत असतो. म्हणजे मानव पण त्यांना बळी पडत असतो. अशा प्रकारे ते जरा सजीव म्हणजे सजीवांच्या वस्तीमध्ये आले किंवा मानवी वस्तीमध्ये जर आले तर पाळीव प्राणी पण खातात, तसेच मानवांचं सुद्धा ते काय करत असतात, बळी घेत असतात. बघा, या ठिकाणी तुम्हाला फोटो दिलेले आहे, हिंस्र जे सजीव आहे तर यांचे फोटो दिलेले आहे. माहिती मिळवा. आपल्या सभोवताली
आढळणारे विविध वनस्पती व प्राणी यांच्याविषयी माहिती मिळवण्यासाठी नॅशनल जिओग्राफी, डिस्कव्हरी या वाहिन्यांवरील कार्यक्रम बघा. मिळवलेल्या माहितीच्या आधारे वर्गात चर्चा करायची आहे. बघा, आपल्या सभोवताली जे आढळणारे वनस्पती आहेत, प्राणी आहेत, यांच्याविषयी जर तुम्हाला माहिती मिळवायची असेल तर नॅशनल जिओग्राफी जे आहे, जे चॅनल आहे, तर यावर जर तुम्ही गेले तर नक्कीच तुम्हाला या प्राण्यांची माहिती भेटेल, वनस्पतींची सुद्धा त्या ठिकाणी माहिती भेटणार आहे. डिस्कव्हरी असेल, डिस्कव्हरी जे वाहिन्या आहे किंवा ते जे चॅनल आहे, तर त्यांवर जर तुम्ही गेले तर या वनस्पती प्राण्यांविषयी माहिती भेटणार आहे. मग जी काय तुम्हाला माहिती भेटणार आहे तर ती तुम्हाला तुमच्या वर्गामध्ये आल्यानंतर ती वर्गात त्याविषयी तुम्हाला चर्चा करायची आहे. छान अशी त्यांनी माहिती दिलेली आहे, तुम्हाला याविषयी माहिती मिळवायची आहे. त्यानंतर बघा, हे नेहमी लक्षात ठेवा, काय सांगितलेलं आहे बघा त्यांनी, निसर्गातील विविध वनस्पती प्राणी आपल्या गरजा भागवतात. बघा, निसर्गातील विविध वनस्पती असेल, प्राणी असेल, आपल्या गरजा भागवतात. आवश्यकता असेल तेवढाच त्यांचा उपयोग करून घ्यावा. बघा, निसर्गात विविध आपल्याला वनस्पती दिसतात, प्राणी दिसतात, आपण गरजा भागवण्यासाठी त्यांचा वापर करत असतो. मग जेवढी आवश्यकता असेल तेवढाच त्यांचा उपयोग आपण केला पाहिजे किंवा त्याचा उपयोग आपण घेतला पाहिजे. विनाकारण वनस्पतीची पाने, फुले, फळे तोडू नये, प्राण्यांची शिकार करू नये. बघा, विनाकारण जर तुम्ही पानं तोडली, फुले तोडली, फळे तोडली तर त्याचा काही उपयोग होणार नाही. जेवढं गरजेचं आहे तेवढंच घेतलं पाहिजे. प्राण्यांची शिकार करू नये, त्यांना त्रास देऊ नये. वनस्पती प्राण्यांचे संरक्षण करणे ही आपली सर्वांची काय आहे, जबाबदारी व कर्तव्य आहे. बघा, तशी वनस्पती आहे, प्राणी आहे, तर यांचे संरक्षण करणे ही काय आहे, सर्वांची जबाबदारी व कर्तव्य आहे. तर बघा, आजच्या पाठामध्ये आपण काय काय शिकलो तर बघूयात. या ठिकाणी बघा, वाढ होणे, शोषण, उत्सर्जन, प्रजनन, चेतना क्षमता, हालचाल, ठराविक आयुर्मान, पेशीमय रचना ही काय आहे, सजीवांची लक्षणं आहेत. याविषयी आपण घटकानुसार आपण व्यवस्थित याची माहिती बघितलेली आहे. त्यानंतर बघा, पुढील काय शिकलो, प्राण्यांची वाढ ठराविक कालावधीपर्यंत होती. बघा, आपली जी वाढ आहे बघा, एक वय झाल्यानंतर 21-22 वय झाल्यानंतर ती वाढ जी आहे तर ती वाढ होणे थांबत असते. त्यानंतर बघा, वनस्पतींची वाढ मात्र जिवंत असेपर्यंत होत असते. यामधील आपल्याला फरक दिसून येत असतो, प्राण्यांचा वेगळा, वनस्पतींचा वेगळा. त्यानंतर बघा, श्वसनासाठी प्राण्यांमध्ये ठराविक अवयव असतात, तर वनस्पती खोड, पानांवरील सूक्ष्म छिद्रांवाटे शोषण करतात. बघा, श्वसनासाठी प्राण्यांमध्ये ठराविक अवयव आहेत, तर मानव कशाने करतो तर नाकाने करतो. तसेच बघा, वनस्पती खोडामार्फत जो डिंक आहे तर त्या डिंका वाटे काय करत असतात किंवा खोडामार्फत डिंक ते उत्सर्जन करत असतात. वनस्पती खोडामार्फत पण जे शोषण आहे तर ते शोषण करत असतात. तसेच पानावर जे छिद्र असतात तर त्या छिद्रांवाटे सुद्धा शोषण करत असतात. त्यावर आपण एक प्रयोग बघितलेला होता की त्याला जर एखाद्या पाण्याला प्लॅस्टिकची जर पिशवी बांधली तर त्यामार्फत बघा बाष्प जे साठलेलं दिसतं, म्हणजे जे पानाला जे छिद्र असतात त्या छिद्रावाटे वनस्पती उत्सर्जन करता आपल्याला त्यामध्ये दिसून येत असतं. त्यानंतर बघा, पुढे काय शिकलेलो आहोत, शरीरातील निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकण्याची क्रिया म्हणजे उत्सर्जन होय. बघा, शरीरातील जे उपयोगी नसलेले पदार्थ आपण बाहेर टाकतो त्याला आपण उत्सर्जन म्हणत असतो. मानव जे आहे तर ते गुदद्वाराद्वारे उत्सर्जन करतात. तसेच वनस्पती जे आहे तर ते आपले पानं गाळत असतात, तर त्या वाटे ते उत्सर्जन करत असतात. तसेच बघा, स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्याची क्षमता जी आहे तर ती सर्व सजीवांमध्ये दिसून येत असते. बघा, वनस्पती असू द्या, प्राणी असू द्या, पक्षी असू द्या, हे काय करत असतात, स्वतःसारखा नवीन जीव निर्माण करत असतात. ही जी क्षमता आहे सर्व सजीवांमध्ये आपल्याला दिसून येते. त्यानंतर बघा, चेतनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेमुळेच सजीवांमध्ये हालचाल होत असते. बघा, आपण बघितलेलं आहे
चेतना कशाला म्हणायचं, चेतना क्षमता कशाला म्हणायचं, हालचाल कशा प्रकारे आपण करत असतो, तर याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. त्यानंतर पुढे बघा, वनस्पती स्वयंप्रेरणेने हालचाली करतात. हालचाली करत असल्या तरी त्या प्राण्यांप्रमाणे स्वतःची जागा सोडून दुसरीकडे जाऊ शकत नाही. बघा, वनस्पती बघा स्वयंप्रेरणेने हालचाल करतात, तसेच बघा प्राण्यांसारखे ते काय करतात, इकडं तिकडं जाऊ शकत नाही. त्यानंतर बघा, मग हा जो फरक आहे बघा वनस्पती आणि प्राण्यांमध्ये, हा फरक आपल्याला दिसून येतो. प्राण्यांना जर हालचाल करायची ते एक जागा सोडून दुसरीकडे जातात, पण वनस्पती काय करतात, जागेवर त्यांची हालचाल जी आहे तर ते हालचाल करत असतात. त्यानंतर बघा, सजीवांचा जीवनकाल ठराविक असतो, त्यानंतर ते मृत्यू पावतात. सजीवांमध्ये वनस्पती असू द्या, प्राणी असू द्या, पक्षी असू द्या, तर त्यांचा काय आहे तर जीवनकाल ठराविक ठरलेला आहे. तो वेगवेगळा असू शकतो, पण ठराविक कालखंड जो आहे तर तो कालखंड झाल्यानंतर ते सजीव जे आहे तर ते मृत्यू पावत असतात. त्यानंतर बघा, अनेक प्राणी वनस्पती आपल्याला दैनंदिन जीवनात उपयोगी पडतात. बघा, काही प्राणी आपल्याला दैनंदिन जीवनात उपयोगी पडतात, काही वनस्पती पण आपल्याला दैनंदिन जीवनात उपयोगी पडत असतात. काही प्राणी व वनस्पती आपल्यासाठी अपायकारक ठरतात. मग ते आपण बघितलेलं आहे, उंदीर असेल, झुरळ असेल, विंचू असेल, हे काय आहे तर ते अपायकारक असतात. तसेच बघा, सजीवांचा लहानात लहान घटक म्हणजे पेशी होय. बघा, सर्वात छोटा जो घटक आहे तर तो काय आहे, सजीवांचा पेशी होय. त्याची जी रचना आहे तर ती रचना वनस्पतीमध्ये वेगळी असू शकते, प्राण्यांमध्ये वेगळी असू शकते, पक्ष्यांमध्ये वेगळी असू शकते, परंतु सर्व जे सजीव आहे त्यांचा लहानातला लहान घटक म्हणजे पेशी होय. आपण हे शिकलेलो आहोत. त्यानंतर बघा, आता आपल्याला स्वाध्याय सोडवायचा आहे, याची माहिती घेऊयात. प्रश्न पहिला आहे बघा, खालील प्रश्नाची उत्तरे तुमच्या शब्दात लिहायची आहे. तर बघा, वनस्पती आणि प्राणी यांच्यामधील तुम्हाला फरक स्पष्ट करायचा आहे. तर तुम्ही सांगू शकता श्वसन कशा प्रकारे करतात. जे काही लक्षणे आहे आपण बघितलेले आहे, या ठिकाणी तुम्हाला लक्षण दिलेले आहे. बघा, श्वसन प्राणी कशा प्रकारे करतात, वनस्पती कशा प्रकारे करतात, याची तुम्हाला फरक स्पष्ट करामध्ये लिहायचा आहे. उत्सर्जन कशा प्रकारे करतात, मानव जो आहे उत्सर्जन गुदद्वाराद्वारे करत असतं, तर जे वनस्पती आहे तर त्यांची ते पाने गाळून ते उत्सर्जन करत असतात. प्रजनन कशा प्रकारे करतात, तसेच चेतना क्षमता, हालचाल, प्राणी हालचाल कशा प्रकारे एक जागा सोडून दुसरीकडे ते जाऊ शकतात, परंतु वनस्पती स्वयंप्रेरणेने हालचाल करतात, परंतु ती त्यांची जागा काय बदलू शकत नाही. असा जो फरक आहे. तसेच आयुर्मान तुम्हाला लिहायचं आहे. पेशीमय रचना पण वनस्पतीची वेगळी आहे, प्राण्यांची वेगळी आहे. ह्या लक्षणांच्या साहाय्याने तुम्हाला काय करायचं आहे, फरक स्पष्ट करायचा आहे. त्यानंतर बघा, वनस्पती आणि प्राणी यांमधील साम्य स्पष्ट करा. मग वनस्पतीमध्ये बघा दोघं पण हालचाल करतात, तसेच साम्य गोष्टी ज्या आहेत, दोघं शोषण करतात, त्यांची प्रक्रिया जरी वेगळी असली पण ते शोषण करत असतात. वाढ असेल, दोघांची पण वाढ होते, परंतु वाढ दोघांची होते, परंतु प्राण्याची काही ठराविक झाल्यानंतर स्टॉप होत असते. नंतर वनस्पतींची जोपर्यंत ते जिवंत आहे तर त्यांची वाढ जी आहे तर ती वाढ होत असते. व्यवस्थित तुम्हाला जे साम्य गोष्टी आहेत त्या दोघांमध्ये, तर त्या गोष्टींमार्फत तुम्हाला फरक स्पष्ट करायचा आहे. वनस्पती सृष्टी आपल्यासाठी काही उपयोगी आहे. मग वनस्पती कोणकोणत्या उपयोगी आहे, त्यामध्ये तुम्ही मेथीची भाजी असेल, जे काही तुम्ही पालेभाज्या म्हणून खातात तर त्याचं यामध्ये लिहायचं आहे. तसेच बघा, औषधं म्हणून, अन्न म्हणून त्यांचा आपण कशा प्रकारे उपयोग करत असतो तर त्यामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे, प्राणीसृष्टी आपल्यासाठी कशी उपयोगी पडते. आपण पाळीव प्राणी पाळत असतो, काही अन्नासाठी वापरत असतो, काही व्यवसायासाठी वापरत असतो, तर याची आपण माहिती या पाठात घेतलेली आहे, तर त्याविषयी तुम्हाला माहिती लिहायची आहे. त्यानंतर बघा, सजीव हे निर्जीवांपेक्षा वेगळे का आहेत. बघा,
सजीवांची लक्षणं काय आहे तर ते वेगवेगळे आहे, त्यांच्यात वाढ होत असते, पण निर्जीव जे आहे तर त्यांची वाढ काही होत नसते. त्याविषयी संपूर्ण आपण सजीव आणि निर्जीव हे वेगवेगळे का आहे तर ते लक्षणांच्या आधारे तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर बघा, कोण कशाच्या साहाय्याने शोषण करतात. बघा या ठिकाणी बघा, मासा कशाच्या साहाय्याने शोषण करतो, कल्ल्यांच्या द्वारे. त्यानंतर कर्कोचा जो आहे तर त्या चोचेला बघा त्याचं नाक असतं, तर त्या चोचेच्या माध्यमातून तो शोषण करतो. त्यानंतर इकडे बघा साप जो आहे, साप त्याच्या फणा जो आहे तिथे नाक असतं, सापाचं नाक, त्याद्वारे तो शोषण करतो. गांडूळ कशा प्रकारे करतो लिवायचं आहे. वडाचं झाड असेल, मानव नाकामार्फत. आळी कशा प्रकारे शोषण करते, तर याचं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर बघा तिसरा प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा तुम्हाला भरायच्या आहे. खाली बघा या ठिकाणी तुम्हाला पर्याय दिलेले आहे, या ठिकाणी कंसात दिलेले आहे, यांचा तुम्हाला वापर करायचा आहे आणि रिकाम्या जागा भरायच्या आहे. स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्याच्या वनस्पतीच्या प्रक्रियेला आपण काय म्हणत असतो. या ठिकाणी बघा, स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्याच्या वनस्पतीच्या प्रक्रियेला डॅश डॅश म्हणतात. ऑक्सिजन, मृत्यू, उत्सर्जन, कार्बन डायऑक्साईड, चेतना क्षमता, प्रकाश संश्लेषण. तर या ठिकाणी बघा, सुरुवातीलाच याचा आपण अभ्यास बघितलेला आहे. बघा या ठिकाणी आपल्याला उत्तर भेटून जाणार आहे. तर प्रकाश संश्लेषण असे आपण म्हणत असतो. बघा, स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात जमिनीतील पाणी यांद्वारे, याला आपण काय म्हणतो, प्रकाश संश्लेषण दिले आहे का बघूयात. शेवट दिलेला आहे बघा, यालाच आपण काय म्हणत असतो, स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्याच्या वनस्पतीच्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण असे म्हणत असतो. काय म्हणत असतो, प्रकाश संश्लेषण. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा, शरीरात डॅश डॅश वायू घेणे व हा वायू बाहेर सोडणे याला शोषण असे म्हणतात. शरीरात बघा ऑक्सिजन वायू घेणे आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणे याला आपण शोषण असे म्हणत असतो. या ठिकाणी पर्यायातून तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर बघा पुढचा आहे, शरीरातील निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकण्याची क्रिया म्हणजे त्याला आपण उत्सर्जन असे म्हणत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, घडणाऱ्या घटनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला आपण चेतना क्षमता असे म्हणत असतो. त्यानंतर बघा, आयुर्मान पूर्ण झाले की प्रत्येक सजीव काय होत असतो, मृत्यू पावत असतो. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघा, प्राणी व वनस्पती यांचे उपयोग तुम्हाला लिहायचे आहे. आता या ठिकाणी प्राणी दिलेले आहे, त्यांचा उपयोग कशा प्रकारे होतो. मधमाशांपासून आपण मध घेतो. शार्क माशापासून काय उपयोग होतो तो लिहायचा आहे. याक असेल, मेंढी असेल, गांडूळ. गांडूळ आपल्या शेतीला मदत करत असतो. कुत्रा आपण पाळत असतो. शिंपले, घोडा, उंदीर यांचे काय लिहायचे आहे, तुम्हाला उपयोग लिहायचे आहे. वनस्पती असेल, आले असेल, आले आपण चहामध्ये वापरत असतो किंवा त्याचे औषधोपचार म्हणून सुद्धा उपयोग करत असतो. याविषयी तुम्हाला माहिती लिहायची आहे. आंबा काय करत असतो, अन्न म्हणून आपण त्याचं ग्रहण करत असतो. तसेच निलगिरी, बाबूळ, साग, पालक, कोरपड, हळद, तुळस, करंज, मोह, तुती, द्राक्ष यांची जी आहे तर तुम्हाला उपयोग लिहायची आहेत. त्यानंतर बघा आता पुढील प्रश्न आहे, यादीमध्ये दिलेल्या सजीवांच्या हालचालींची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत. बघा यामध्ये काय सजीव दिलेले आहेत, या सजीवांची हालचालींची वैशिष्ट्ये कोणकोणती. साप सरपटतो व त्याची हालचाल करत असतो. त्यानंतर बघा कासव जो आहे तर त्याच्या पायाने चालून हालचाल करत असतो. कांगारू त्याच्या दोन पाय जे आहेत त्यांच्या आधारे तो हालचाल करतो.
गरुड पंखाद्वारे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातो. सरडा जो आहे तर तो सरडा त्याच्या हाताद्वारे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी चढून तो जात असतो. बेडूक उड्या मारून हालचाल करतो. गुलमोहर जे आहे तर ते झाड आहे तर ते स्वयंप्रेरणेने ते हालत असतात. रताळ्याची वेल जे आहे तर ते ते पण हालचाल करत असतात. तसेच डॉल्फिन आहे, डॉल्फिन काय करत असतो, आपल्या जे काही कल्ले आहेत तर त्या कल्ल्याने सॉरी त्याचे जे काही हे म्हणत असतो, त्याला आपण काय म्हणतो असतो, माशांचे जे पख असतात बघा, तर त्याच्या आधारे ते पोहत असतात. शेपटी असेल, शेपटीच्या आधारे ते पोहत जातात, तो हालचाल करत असतात. मुंगी असेल, मुंगी पायाच्या आधारे ते काय करत असते, हालचाल करत असते, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात असते. रॅटल साप असेल, नागतोडा असेल, गांडूळ आहे, तर हे कशा प्रकारे त्यांच्या हालचालींची वैशिष्ट्य आहे तर ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर बघा, सभोवताली एक मिनिट हायलाइट करूयात, एक मिनिट. सभोवताली आढळणाऱ्या विविध वनस्पती व प्राणी उपयुक्त किंवा अपायकारक कसे आहेत याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती लिहायची आहे. आपण बघितलेलं आहे. तर उपयुक्त वनस्पती प्राणी कशा प्रकारे आहेत, त्यानंतर अपायकारक का आहे, त्यांच्यामुळे रोगजंतू हे पसरत असतात, आजार होतो, काही चावले तर आपला मृत्यू होऊ शकतो, जीवन संपू शकतं, त्याच्यामुळे ते अपायकारक असतात. तर त्याविषयी तुम्हाला माहिती लिहायची आहे. या पाठामध्ये आपण त्याचा अभ्यास केलेला आहे, त्याच विषयी तुम्हाला माहिती लिहायची आहे. त्यानंतर बघा, उपक्रम दिलेला आहे. तर उपक्रम बघूयात. पहिला उपक्रम काय दिलेला आहे, भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्था आणि भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था यांच्या कार्याची सविस्तर माहिती मिळवा. त्यासाठी बघा वेबसाईट दिलेली आहे बघा या ठिकाणी, www.bsi.gov.in. त्यानंतर बघा www.zsi.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला काय करायचे आहे, माहिती मिळवायची आहे. त्यांची आपण स्थापना सुद्धा बघितलेली आहे. तसेच या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला खूप सारी माहिती जी आहे तर ती प्राण्यांविषयी, वनस्पतींविषयी तुम्हाला नक्कीच चांगली माहिती भेटून जाणार आहे. पुढचा उपक्रम बघा, विविध प्राण्यांच्या आयुर्मानाची माहिती मिळवा. बघा, विविध जे प्राणी आहेत, आपण बघितलं मानवाचं आयुर्मान 100 असेल, हत्तीचं जास्त आहे, त्यानंतर कुत्रा असेल वेगळा आहे, कोंबडी आहे तिचं वेगळं आहे. विविध प्राणी असतील, पक्षी असतील, तर त्यांचं तुम्हाला आयुर्मान जे आहे तर या आयुर्मानाची माहिती मिळवायची आहे. त्याचा तक्ता तयार करायचा आहे. तक्ता करून तो वर्गात तुम्हाला लावायचा आहे. नक्कीच हा उपक्रम तुम्ही करून ठेवा आणि नक्कीच तुमच्या शाळेमध्ये तक्ता करून तुम्हाला लटकवायचा आहे. व त्यावर जी माहिती आहे तर ती माहिती तुम्ही वाचायची आहे. तुम्हाला नक्कीच ती उपयोगी पडणार आहे. त्यानंतर बघा, भारतात आढळणाऱ्या विषारी सापांची माहिती मिळवून ती विज्ञान प्रदर्शनामध्ये सादर करा. बघा, विज्ञान प्रदर्शन आपलं भरत असतं, विविध ठिकाणी भरत असतं. अशा ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तर विविध जे विषारी साप आहे तर त्याची माहिती ऑनलाईन पद्धतीने, लायब्ररीत जे पुस्तकं आहे त्याच्या मदतीने, आपल्या आईवडिलांच्या मदतीने, शिक्षकांच्या मदतीने, विषय शिक्षकांच्या मदतीने, तसेच मुख्याध्यापक असतील, आपले मित्र असतील, मैत्रिणी असतील, यांच्या मदतीने आपल्याला माहिती गोळा करायची आहे आणि ती व्यवस्थिशीर माहिती मिळून ती विज्ञान प्रदर्शनामध्ये आपल्याला सादर करायची आहे. नक्कीच तुम्हाला विज्ञान प्रदर्शनामध्ये नक्कीच चांगले गुण मिळणार आहे. जर तुम्ही छान असे जर प्रयोग केले, उपक्रम केले, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. तर अशा प्रकारे या पाठाचा आपण अभ्यास बघितलेला आहे, तसेच स्वाध्याय पण बघितलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून सजीव सृष्टी हा जो आपला पाठ होता, तर या पाठाचा आपण संपूर्ण अभ्यास बघितलेला आहे. त्यामधील घटक असतील, उपघटक असतील, त्यानंतर उपक्रम असतील, कृती असतील, तसेच स्वाध्याय असेल, स्वाध्याय झाल्यानंतर जो काही उपक्रम आहे तर याविषयी संपूर्ण माहिती जी आहे तर ही माहिती आपण लेक्चरच्या माध्यमातून बघितलेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 6वी सामान्य विज्ञान
हा जो विषय आहे तर या विषयाची आपण लेक्चर सिरीज तयार केलेली आहे. यामध्ये आपण एक पाठ एका लेक्चरमध्ये व्यवस्थित त्याचा अभ्यास करणार आहोत आणि त्याद्वारे तुम्हाला पुढील जे लेक्चर होणार आहे त्यासाठी सुद्धा एका लेक्चरमध्ये एक एक पाठ घेणार आहोत. या लेक्चर सिरीजचा तुम्हाला नक्कीच तुमच्या वर्गामध्ये सर्व मित्रमैत्रिणींना नक्कीच याचा फायदा होणार आहे. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला नवीन लेक्चर नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जातील. तर भेटूयात विद्यार्थी मित्रांनो नवीन अशा एका लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.